उपस्थितांचे स्वागत। आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम घरगुती स्वरूपाचाच आहे। पोलीस दलात राहून शब्द सुमनांची माळ गुंफत काव्याच्या प्रती आपले सृजनशील मन निर्माण करत काव्य निर्मिती करणारे श्री नारायण गाडेकर यांच्या पुस्तकाचं, यांच्या काव्यसंग्रहाचं आजचं जे शब्द सुगंध काव्यसंग्रह आहे त्याचा प्रकाशनाचा आजचा कार्यक्रम। या निमित्ताने आप्त मित्र, साहित्यप्रेमी आणि कविवर्य अरुणजी म्हात्रे आपल्या पुढे पोलीस दलातील काही माझे अनुभव मी व्यक्त करणार आहे। वर्दी तल्या कविता हा महाराष्ट्रातला पोलीसने लिहिलेला आणि होय मी कवी आहे असं सांगणारा वर्दी तल्या कविता हा काव्यसंग्रह माझ्याकडून लिहिला गेला। संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचं स्वागत झालं। माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दूरदर्शन, आकाशवाणी मुंबई केंद्र, कविवर्य अरुण म्हात्रेजी होते, कवी मंगेश पाडगावकर होते, कवी नारायण सुर्वे होते, अशी दिग्गज मंडळी सन 2002 साली वनमाळी हॉल दादर येथे हा कार्यक्रम, माझ्या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला आणि माझ्या पुस्तकाला छोटेखानी प्रस्तावना कुसुमाग्रजांची मिळालेली आहे, विवा शिरवाडकरांची प्रस्तावना मिळाली आणि दीर्घ प्रस्तावना कविवर्य अशोक नायगावकरांची अशी आहे। पोलीस दलामध्ये ज्यावेळेस कविता लिहित होतो त्यावेळेस तुम्ही कविता कसे लिहिता, परवानगी घेतली का, हा पहिला प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस आपण कविता किंवा कोणताही लेख लिहू शकत नव्हतो। कुणीही जे लिहायचे ते टोपण नावाने लिहायचे, परंतु मी नावाने सुरुवात केली काव्यसंग्रह कविता लिहायला आणि परवानगीसाठी ज्यावेळेस मी अँटॉपिन पोलीस स्टेशनला होतो आणि डीसीपी इंगळे साहेब होते त्यावेळेस, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यावेळेस मी काव्यकुंज केलं होतं दूरदर्शनवरती। दूरदर्शनचं काव्यकुंज, त्याच्यामध्ये मी कॉन्स्टेबल होतो त्यावेळेस आणि म्हणे कोण कॉन्स्टेबल आहे तो दूरदर्शनवरती काव्यकुंज करतोय, त्याची आमची जी मीटिंग असते सीपी साहेबांची त्यामध्ये ती चर्चा झाली। पुढे नाथ नावाचे सिनियर पी होते, त्यांनी हात वरतून सांगितला सर हा माझ्या पोलिसांचा कॉन्स्टेबल आहे आणि त्याने कविता तिथं म्हटलेल्या आहे काव्यकुंज मध्ये। हे म्हटल्यानंतर डीसीपी इंगळेंनी मला बोलून घेतलं, मला पहिला प्रश्न विचारला परवानगी आहे का। एवढं सोपं नव्हतं हे आणि हे जे वातावरण मोकळं करण्यासाठी ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं सर मी 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे अर्ज केलेला आहे की मला परवानगी पाहिजे म्हणून आणि ती दिल्या गेली नाही, तरीही पण मला ज्यावेळेस संधी मिळाली म्हणून मी काव्यकुंज साठी दूरदर्शनवरती हा कार्यक्रम केलेला आहे। यानंतर हळूहळू वातावरण निवळत गेलं। वातावरण जसं जसं मी कवितेच्या माध्यमातून सगळीकडे प्रसारित होत गेलो, माझेही कवी पोलीस दलातील काही मित्र पुण्यातले असतील, सातारचे असतील, काही नाशिकचे असतील, काही नागपूरचे असतील, सगळ्यांनी संपर्क साधला आणि मग म्हटलं करायचं नाही काय। पुढे पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला प्रश्न असा झाला, ज्या वेळेस परेलमध्ये कामगारांचं साहित्य संमेलन भरलं होतं
त्यावेळेस कविवर्य नारायण सुर्वे सरांना मी म्हणालो की मला कविता वाचायची इथे, तर ते म्हणे बरं भाऊ. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे माझं नाव द्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे काम करता. त्यांनी सांगितलं, मी म्हणालो मी पोलीसमध्ये, पण हे कामगारांचं साहित्य संमेलन आहे. बघा पेच कसा निर्माण होतोय, म्हणजे तुम्हाला इथं म्हणता येणार नाहीये. मी काही न बोलता तसंच शांत राहिलो आणि कवितेचा आस्वाद घेतला आणि घरी गेलो. काही दिवसानंतर सर्वांनी सर आलेले आहेत, उभे राहावे. कविवर्य अरुणजी माते सर यांनी व्यासपीठावरती यायचंय. तर मग कामगारांच्या साहित्य संमेलनात ज्यावेळेस पोलीस म्हणून मी ज्यावेळेस कविता म्हणायला गेलो तिथे नाकारला गेलं. मग मंत्रालयामध्ये आपल्या डीजी साहेबांच्या इथे मंत्रालय कर्मचाऱ्यांचं कवी संमेलन होतं. आणि मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या कवी संमेलनामध्ये ज्यावेळेस मी म्हणे 5 रुपयाची फी होती आणि त्यावेळेस म्हणजे मी 5 रुपये भरतो, मला कविता म्हणायची आहे. मला म्हणे तुम्ही कुठे काम करता, म्हणजे मी पोलीस मध्ये आहे. ते म्हणे हे मंत्रालय कर्मचाऱ्यांचं कवी संमेलन आहे. मग मला असा प्रश्न पडला, कामगारांमध्ये जर मी पोलीस जर तिथे कविता म्हणू शकत नाही, मंत्रालय कर्मचाऱ्यांमध्ये जर पोलीस म्हणून मी तिथे म्हणू शकत नाही, तर महापोलिसांनी नेमकी याची भूमिका काय, हा पोलीस आहे तरी कुठे. आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं सर्वांनी विचार केला. हरिनरके सरांपासून सर्वांनी, कवी अरुणदादांनी, नायगावकरांनी मग विचार केला, वर्दीतल्या कविता नाव ठेवू म्हणे तुझ्या पुस्तकाचं. आणि मग हे वर्दीतल्या कविता हे पहिलं पुस्तक जे कुसुमाग्रजांची प्रस्तावनाला भेटलेली, हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गाजलं. आणि यानंतर पुढे मग पोलीस कवी संमेलन, पहिलं पोलीस प्रतिभा संमेलन पुलकट्ट्याच्या कल्याणच्या निमित्ताने कल्याणमध्ये झालं. आणि परसुकीर साहेबांच्या वेळेस पोलिसांचं कवी संमेलन मंत्रालय यशवंतराव चव्हाण सेंटर इथे झालं. हा पोलीस दलाच्या साहित्याचा ओघमचा प्रवास मी इथपर्यंत व्यक्त केलं. यानंतर मी पुढे माहिती देत आहे. धन्यवाद. जय. नमस्कार रसिक हो. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी नारायण गाडेकर लिखित शब्द सुगंध या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात सर्व उपस्थित मान्यवर, पोलीस खात्यातील सर्व अधिकारी, मित्र परिवार तसेच रसिकांचे गाडेकर कुटुंबियांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी अरुण म्हात्रे सर, प्रमुख पाहुणे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7 मुंबईचे पुरुषोत्तम कराड सर, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे सर, तसेच शारदा प्रकाशनाचे डॉक्टर संतोष राणे सर, या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. रसिक हो, सुप्रसिद्ध लेखक कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजे वपू काळे म्हणतात की छंद माणसाला जगायला शिकवतात. पोटा पाण्याचा व्यवसाय कोणताही असू दे, पण एखादी तरी कला माणसाने आयुष्यात जोपासायलाच हवी. कारण आपल्या आजूबाजूला नकारात्मकता भरभरून पेरलेली आहे, पण सकारात्मकतेची बीजं ही जाणीवपूर्वक पेरावी लागतात. ही सकारात्मकतेची बीजं गाडेकर सरांच्या मनात कॉलेजच्या दिवसांपासूनच रुजली गेली. कवितेमध्ये रमणाऱ्या गाडेकर सरांना विविध जबाबदाऱ्या, कामातील व्यस्ततेमुळे छंद जोपासायला वेळ मिळत नव्हता. पण एका ठराविक टप्प्यावरती कामातून वेळात वेळ काढून त्यांनी आपली आवड जोपासली. कॉलेज जीवनामध्ये रुजलेल्या काव्य बीजाचं आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि तो वटवृक्ष म्हणजे शब्द सुगंध काव्यसंग्रह. आणि या काव्यसंग्रहाला अरुण म्हात्रे सरांनी आस्वादक अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. आता आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करूया. मी कवी नारायण गाडेकर सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी अरुण म्हात्रे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं.
जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. थंडी वाजता कामा नाही. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतोय. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7 मुंबईचे पुरुषोत्तम कराड सरांचं स्वागत करण्याची विनंती मी गाडेकर सरांना करते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण कराड सरांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे सरांचं स्वागत गाडेकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शारदा प्रकाशनाचे प्रकाशक डॉक्टर संतोष राणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे आपली उत्सव मूर्ती कवी नारायण गाडेकर सरांचं स्वागत करावं. त्यांच्या मागे 2-2 भक्कम आधार कसे उभे आहेत बघा. 3 आधार आहे. या कोथिंबिरे साहेबांनी सांगितलंय की माझ्या सहकार्याला अशी शॉल घाला तर संपूर्ण असा सुरक्षित हे कवच आहे. किशोर भरत वाकचौरे सरांना मी विनंती करते की त्यांनी प्रकाशक डॉक्टर संतोष राणे यांचं स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. वपू म्हणतात की माणूस हृदय घेऊन जन्माला येतो पण तो बुद्धी समाजाकडून घेतो. या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आपण या समाजाप्रती कटिबद्ध आहोत ही सामाजिक भावना आणि कृतज्ञतेची भावना जपणारे कवी नारायण गाडेकर आहेत. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची कविता फक्त स्वतःपुरती टाहो फोडणारी नाही तर इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारी अशी गाडेकर सरांची कविता आहे. त्यांची कविता कुठेही आत्ममग्न किंवा स्वकेंद्री राहत नाही तर ती समाजातील विविध घटकांचा समावेश त्यांनी आपल्या कवितेमध्ये केलेला आहे. असे समाजभान जपणारे पोलीस खात्यातील वृक्ष वातावरणात सुद्धा आपली रुजुता आपल्या मनातील संवेदनशीलता आणि भावनिक ओलावा जपणारे कवी नारायण गाडेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे श्रद्धास्थान शिवशंभू आणि शिवछत्रपती यांना वंदन करून सर्वांना नमस्कार करतो. माझ्या स्वयंलिखित शब्दसुगंध काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष तसेच माझ्या काव्यसंग्रहातील मनमुरादपणे प्रस्तावना लिहून देणारे दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तसेच पोलीस अंमलदारांप्रती अभिमान असलेले शिस्तप्रिय असते परिमंडळ 7चे आमचे पोलीस उपायुक्त सर पुरुषोत्तम कराड सर, तसेच मुलुंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथिंबिरे सर, प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे सर आणि आवर्जून उपस्थित राहिल्यात म्हणून सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. तसंच मनस्वी आभार मानतो. तसेच नातेवाईक, मित्र आणि अधिकारी आणि अंमलदार यांचं पण मी प्रथम स्वागत करतो, आभार मानतो.
खरं तर मी एवढ्या मोठ्या मंचावरून कधी बोललो नाही. आज थोडं घाबरलोय म्हणजे भरपूरच घाबरलोय. कसे बोलायचे असे मनात वैचारिक कौर दाटले असतानाच माझ्या कवितेच्या काही वेळी मला आठवल्या की बऱ्याच दिवसापासून चाललं होतं कसं बोलू मी पुस्तक तर ठरवलंय मी, पण बोलायचं कसं हे मनामध्ये सारखं माझ्या वचत होतं. म्हणून मला माझ्याच कवितेतल्या काही वेळी आठवल्या की जीवन जगावे फुलासारखं सुगंध देत चालावं, जीवन जगावे फुलासारखं सुगंध देत चालावं, कधी ओन लहान मुलासारखं लढीवाळ निरागस बोलावं, कधी ओन लहान मुलासारखं निरागस लढीवाळ बोलावं. अशाप्रमाणे चुकलं तरी चालेल, पण आज मला बोलायचंय. कोण काय म्हणेल या सगळा न्यूनगंड बाजूला ठेवून माझ्या कवितेचं गुपित तुमच्या समोर खोलायचंय, माझ्या कवितेचं गुपित तुमच्या समोर खोलायचंय. मी कोणा वक्त्याचा मुलगा नाहीये, त्यामुळे माझ्याकडे वक्तृत्व नाहीये. तसेच मी कोणा त्याचाही मोठा मुलगा नाहीये, त्यामुळे माझ्याकडे नेतृत्व नाहीये. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, त्यामुळे माझ्याकडे कर्तृत्व आहे. माझ्याकडे कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व मला वंश परंपरेने वडिलोपार्जित आनुवंशिक अंगवळणी आले असावे. म्हणूनच की काय हे कर्म माझ्या हातून आज घडले असे मला प्रांजळपणे वाटते. मी लिहिलेल्या कविता खरोखर खूप छान आहे असं मी म्हणतो, कारण मी लिहिलेल्या असून ते मला आवडणे साहजिक आहे. पण हे मी सांगितलेले सुचवलेले तुम्हाला कितपत पचेल रुचेल त्याची मला ग्वाही देता येत नाही. मला किंबहुना त्याबाबत काही गावी देता येत नाही, कारण स्वतःची इतरांसमोर केलेली स्तुती लोक मान्य करत नाही हे मला चांगले ठाऊक आहे. पण जसे शेतकऱ्याला आपला माल विकताना किती चांगला आहे, किती ताजा आहे आणि कसा तो देशी स्वरूपाचा आहे असं ओरडून सांगावं लागतं, तसा मी पण थोडा प्रयत्न करतो की मी लिहिलेल्या कविता थोड्या लहान आहे पण खूप छान आहे असं मला वाटतं. कोणत्याही साहित्यिकाला तसेच कवी लेखकाला आपल्या कल्पनेच्या दुनियेत वावरायला खूप आवडते, तसे मलाही आवडते. ते स्वाभाविक आहे, तसा इतरांप्रमाणे माझाही स्थायीभाव आहे. तसेच मला तर स्वप्न बघायला आवडतात, निसर्ग सौंदर्य बघायला आवडतं, फुले आवडतात. तशी मला माझी बायकोही आवडते, नाहीतर ती घरी जाऊन मला म्हणेल सासूरवास करायची. त्यासो एक जोकचा भाग येतो. मी लहानपणापासून स्वप्नाळू आहे, म्हणजे मला स्वप्न बघायला आवडतात. मी 1998-99 माझ्या एक छोट्या गावात शिक्षण घेऊन तालुक्याच्या ठिकाणी वडिलांनी कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलं. वडील तेव्हा 7 ते 8 रुपये भाड्या करत द्यायचं. आमचं गाव ते तालुका 17-18 किलोमीटर होता. मग ते कॉलेजला जाताना ते पैसे 7 ते 8 रुपये वाचवण्यासाठी मी सायकलवर जायचो आणि त्या उरलेल्या पैशातून मी जिभेचे लाड किंवा जिभेचे चोचले बनवायचो. मग त्यावेळेस मला गावापासून ते शहरापर्यंत जायला, म्हणजे संगमनेरपर्यंत जायला नाशिक पुणे हायवेने मी जायचो. तर रस्त्याने जात असताना अनेक चकाकणाऱ्या गाड्या जात असत. माझ्या मनात सहज विचार यायचा किती श्रीमंत लोक असतात या जगात, एवढ्या मोठ्या गाड्यातून जातात. मी सायकलवरती पण तुटलेली ताटलेली आणि एकदम अशी मी सायकलवरती, माझ्या सायकल खूप प्रेम होतं. ती सायकल तुटलेली जरी असेल तर मी त्याच्यावर सेपरेट लेख लिहिलाय सर, सायकलीचं सूतक म्हणून सेपरेट लेख लिहिलेला आहे. प्रतिलिपीवर तो मी अपलोड केलेला आहे, वाचू शकता सर तो. तर असा हा तुटलेल्या सायकलीवरून मी जायचो, विचारात मग्न व्हायचो. विचार यायचा असंच एखाद्या गाडी खड्ड्यात आपटून त्या गाडीची डोकी खोलून एखादी पैशाची बॅग मला मिळावा आणि मला त्यातून पैसे भेटेल आणि माझा खर्चायचा पण प्रश्न मिटेल असा मी विचार करायचो. असे स्वप्न बघायचं. हेच स्वप्न मी एक दिवस वडिलांना सांगितलं. तर वडील माझे त्यांनी माझ्या बालिशपणावर स्मित हास्य करत दे रे हरी पलंगावरी असं होत नाही बाळा म्हणून फटकारलं. कष्टाच्या आणि मेहनतीच्या जीवावरती सगळं काही करायचं असतं. मनात स्वप्न आकारायचे नसतात तर ते करून मेहनतीने साकारायचे असतात असं त्यांनी मला एक डोळ्यात अंजन घातलं. म्हणून मी त्या दिवसापासून काही स्वप्न बघायचे ठरवले, पण चांगले स्वप्न बघायचे ठरवले की ते स्वप्न
का आपल्याला काहीतरी करायचंय या दृष्टीने मी ते स्वप्न बघू लागलो आणि आपला त्या स्वप्नांचा पाठलाग करू लागलो. मला उमगले की मी पण जसं स्वप्न बघायचो, साकारायची इच्छा अशी मनात फुनगाट बांधून विचार करू लागलो. आणि त्यातूनच मला एक जावे स्वप्नांच्या गावा ही कविता स्फुरली. तर मी ते थोडी वाचून दाखवतो तुम्हाला की मला सूर्यासारखं तेजस्वी जगायचे, प्रत्येकाच्या मनात सोनेरी किरणांनी उगवायचे, सगळ्यांसाठी दैदिप्यमान प्रकाश बनायचे. मला स्वप्न झोपेत नाही तर जागेपणी पाहिजे, मला स्वप्न झोपेत नाही तर जागेपणी पाहिजे. प्रचंड अशा यशाने उज्ज्वलित व्हायचे, उंच आकाशी तेजपुंज स्थिर राहायचे, अंधारात सापडणाऱ्यांना रविकिरण द्यायचे. मला स्वप्न झोपेत नाही तर जागेपणी पाहिजे, मला स्वप्न झोपेत नाही तर जागेपणी पाहिजे. अशी माझ्या स्वप्नांना प्रेरणा देणारी कविता स्फुरली. प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघत असतो, तसे मी पण स्वप्न बघू लागलो. आता मात्र कॉलेजला जाताना गाड्यांकडे न बघता आजूबाजूला असलेले डोंगर, झाडी, झुडपे, जुळणारे दरे, थंडगार वाहणारे वारे, दरेघाटातून जाणारा रस्ता आणि वळणावरून दिसणारे नजारे याकडे मी अप्रूपपणे बघू लागलो. मला फुले खूप आवडायची. मुद्दामच मी एखाद्या फुलझाडाजवळ जायचो, लहान मोठे फुल बघायचो, निहाळायचो, कल्पना करायचो. आणि किती निस्वार्थी जगणं असतं त्या फुलांचं. जसा वारा तसं डोलायचं, कोणाशी दुजाभाव न करता. वाळून गेल्या पाकळ्या तरी सुगंधाने दरवळायचं. मग फुलांकडे बघून, फुलाच्या सानिध्यात राहून मला दुसरी कविता सुचली, तिचं नाव आहे फुल. मी या फुलाच्या जीवनावरती थोडक्यात कविता लिहिली. एक गोष्ट समजा अशी लिहिलेली आहे की एका झाडाला कळी आली, कळीचे मोठे फूल झाले. एका झाडाला कळी आली, कळीचे मोठे फूल झाले. फुलाने बागेला शोभा दिली, सृष्टीलाही सुगंधी हवा दिली. फुलाने बागेला शोभा दिली, सृष्टीलाही सुगंधी हवा दिली. मधमाशांना मकरंदाची मुभा दिली, पाखरांची बागेत ये जा झाली. भ्रमराने गिरट्या घालून मजा केली. भ्रमर म्हणजे भुंगा. भ्रमराने गिरट्या घालून मजा केली. स्वार्थ काहीच नाही माझा तरी मला सजा झाली. म्हणजे फुल बोलते आता की स्वार्थ काहीच नाही माझा तरी मला सजा झाली. फुल तोडून हारामध्ये जागा दिली. हार घालून पाहुण्यांचा सत्कार झाला. सेकंदात पाहुण्यांनी धिक्कार केला. हार काढून दुसऱ्याकडे दिला. त्याने बसल्या बसल्या चाळा केला. फुलाला कुस्करून पाकळ्या काढल्या. फुलाच्या कुस्करून पाकळ्या काढल्या. जमिनीवर अशाच मोकळ्या सोडल्या. शेवटी फुलाचीच पाकळी मी बिसकट उडाले. वादळ वाऱ्याशी एकटेच भिडले. कुठेतरी लांब जाऊन जमिनीवर पडले. उन्हात तापले, पावसात भिजले. मग जमिनीत रुजले, तसे जोमाने उगवले. पुन्हा एक झाड बनले. परत झाडाला कळी आली, कळीचे मोठे फूल झाले. सगळं हे असे नवल घडलं. पण निस्वार्थ जगणं नाही सोडलं. हे फुलावरती वर्णन केलेली कविता मी त्यानंतर लिहिली. अशाच फुलांच्या सहवासात राहून गावाकडील नदी, नाले, डोंगर, झरे, शीतल वारे याबरोबर माझी नाळ जोडलेली असतानाच काल्पनिक जीवनात मी जगत होतो. अंतर्मनात डोकं असं वाटलं म्हणून प्रत्येक जण स्वतःचे आत्मपरीक्षण करत असतो. तसेही मला वाटले की आपल्या अंतर्मनात डोकावून बघावं आणि आत्मपरीक्षण करू लागलो, आत्मनिरीक्षण करू लागलो. स्वतःच आत्मचिंतन करून मनाच्या गाभाऱ्यात स्वतःचा आत्मबोध घ्यावा तसे मी माझे वास्तविक अस्तित्व शोधू लागलो आणि कल्पनेच्या विश्वात रमू लागलो. त्यातच मला प्रतिबिंब नावाची कविता सुचली. खूप सुंदर कविता आहे. म्हात्रे सरांनी तुला आवडली. तुम्ही म्हात्रे सरांनी बोलले पण होते म्हात्रे सर, आणि काही शब्द मला सरांनी सुचवले. सर थँक्यू. त्यात काही मला बदल करायला सांगितला. तर ती कविता मी तुमच्याबरोबर सादर करतो. तुम्हाला पण ती आवडेल. तर कधी वाटते असे असावे, कधी वाटते असे जगावे, कधी वाटते असे असावे, कधी वाटते असे जगावे. आपल्या पाशी जे जे सुंदर ते इतरांना वाटत जावे. आपल्या पाशी जे जे सुंदर ते इतरांना वाटत जावे. कधी कधी वाटते फुलासारखे जगावे, वाळून गेल्या पाकळ्या तरी सुगंधाने दरवळावे. कधी कधी वाटतं फुलासारखे जगावे, वाळून गेल्या पाकळ्या तरी सुगंधाने दरवळावे. कधी कधी वाटतं चंद्रासारखं जगावं. आपल्या मनाची इच्छा असते. मन जसं आपलं भरकटेल कल्पनेच्या दुनियेत वावरत असताना अनेक मनामध्ये विचार येतात. तसं मला वाटलं की कधी कधी वाटतं चंद्रासारखं जगावं, दुसऱ्याला दुःखाला सुखाला आमोशा पूनम सम बघावं. दुःखाला सुखाला आमोशा पूनम सम बघावं. कधी कधी वाटतं नदीसारखं जगावं, वाहत जाऊन कुणाच्या उपयोगी पडावं. कधी कधी वाटतं नदीसारखं जगावं, वाहत जाऊन कुणाच्या तरी उपयोगी पडावं. कधी कधी वाटतं झाडासारखं व्हावं. कधी कधी वाटतं झाडासारखं व्हावं, वाळवंटात वाट सोडूला सावली द्यावं.
वाळवंटात वाटसरूला सावली द्यावं. कधी कधी वाटतं तारावावं, कधी कधी वाटतं तारावावं, दुर्वासारखं स्थिर राहावं, दुर्वासारखं स्थिर राहावं. कधी कधी वाटतं सूर्य व्हावं, सगळ्यांना कवळे सकाळचे कोवळे होऊन द्यावं. कधी कधी वाटतं समुद्र व्हावं, मीठ बनवून जिभेला चव द्यावं. कधी कधी वाटतं कवी व्हावं. मनच ते, शेवटी मनामध्ये काय विचारित असेल तर ते. मग कधी कधी वाटतं कवी व्हावं, कुशाग्र बुद्धीच्या कल्पनेतून काव्य लिहावं, कुशाग्र बुद्धीच्या कल्पनेतून काव्य लिहावं. आणि कधी कधी वाटतं पक्षी व्हावे, गरुडासारखं उंचच उंच झेपावं. कधी कधी वाटतं पक्षी व्हावं, गरुडासारखं उंचच उंच झेपावं. आणि शेवटी कधी कधी वाटतं आरसा व्हावं, कधी कधी वाटतं आरसा व्हावं आणि आपल्या अंतर्मनात डोकावून आपलं प्रतिबिंब पाहावं, आपल्या अंतर्मनात डोकावून प्रतिबिंब पाहावं. याचप्रमाणे मला निसर्गाची आवड लहानपणापासून असल्याने, कारण मी शेती करायचो सर, 25 वर्षापासून मी शेती करायचो. माझे हात कमीत कमी 6-7 वर्ष हाताचे गट्टे गेले नव्हते. 25 एकर शेती मी आणि माझा भाऊ नांगरायचो बैलांनी. तर खूप मेहनत केलेली आहे हातांनी, की याप्रमाणे निसर्गाची आवड लहानपणापासून असल्याने निसर्गाकडे अप्रूपपणे बघू लागलो. शेतीबरोबर निसर्गाचे निरीक्षण करू लागलो. तेव्हा माझ्या निसर्गाचे आपली जवळीक नाते असे वाटू लागले. माणसासारखं प्रत्येक गोष्ट निसर्गाबरोबर तुलना करू लागलो. निसर्गाबरोबर तुलना करू लागलो. ऋतू ज्याप्रमाणे बदलतात, काट टाकतात, तसं निसर्ग आपली काट टाकतो. आणि जसे पावसाळ्यात निसर्ग कसा आपली जीवनशैली जीवनरीत बदलतो, त्यातूनच मला निसर्ग छंद नावाची दुसरी कविता सुचली. ती अशी की शुभ्र टपोरे पावसाचे थेंब वसुंधरेचे देई आनंद, निसर्गाची कलाच वेगळी हवेत पसरवी मातीचा गंध. शुभ्र टपोरे पावसाचे थेंब वसुंधरेचे देई आनंद, निसर्गाची कलाच वेगळी हवेत पसरवी मातीचा गंध. कोमल कोमल कवळी कवळी गवत रोपटी नाचे मंद, वाऱ्यावरती झाडे डोलती होऊन या तसे बेधुंद. रंगीबेरंगी गोड फुलांचा हवेत दरवळे मोहमोक सुगंध, चिमण्या पाखरे सैर दौडतिया करुणे आपले घरटे बंद. डोंगर कडे कपारी पाणी उसळते, जणू वाजे वाद्यवृंद, वर्षानुवर्षे उल्हासित होऊन या जडला वेगळा निसर्गाचा छंद, जडला वेगळा निसर्गाचा छंद. अशी निसर्गाची मी कविता लिहिली. अशा अनेक कविता आहे माझ्या. मी पण सर्व गुण संपन्न नाहीये, माझ्याजवळ पण तुटपुंजी कला आहे किंवा जे आहे ते मी या कलेचे बीज शब्द सुगंध काव्यबीजाच्या रूपाने मी शारदा प्रकाशनच्या प्रांगणात रुजवत आहे. ते वाढेल बहरेल, एक दिवस मोठी परसबाग होईल यात शंका नाही. म्हणून जाता जाता एवढं सांगेल की शक्यतो माणसाने सगळ्यांचाच आदर करावा. मग अज्ञान असो की सज्ञान, आपण मान दिला तरच लोक आपला सन्मान करतात. नाहीतर तुमच्याकडे किती पैसा, किती संपत्ती, किती धन असेल तर माणूस हा कसा आहे हेच लोक बघत असतात. माणुसकी नावाची मला ती कविता सुचली. ती माणुसकी नावाची मी एक कडवं वाचतो किंवा संपूर्ण कविता वाचतो वाटतं. तर हजार संकटे येतील आडवे, हजार संकटे येतील आडवे, लागतील खडतर वाटा, अनेक येतील वादळे जरी आपला झाला तोटा. अनेक संकटे येतील आडवे, लागतील खडतर वाटा, अनेक येतील वादळे जरी आपला झाला तोटा, तरी आपण खंबीरपणे उभं राहावं. माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं, माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं. कोणी करतील निंदा, कोणी करतील ओढतील पाय, कोणी करतील बदनामी, कोणी जरी खेळतील खोटा डाव, तरी आपण सत्याने वागावे. माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं, माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं. कोणी करतील आरोप, कोणी करतील दोष, कोणी ठेवतील रोष, जरी आहे स्वार्थी जग तरी आपण निस्वार्थपणे जगावं. माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं, माणसाने माणसाकडे माणुसकीने बघावं. अशा मी अनेक कविता लिहिल्या. त्या लवकरच चांगले वाचक वाचतील, अभ्यासक, विश्लेषक आणि जाणकार व्यक्तींच्या प्रतिक्रिया येतीलच. म्हणून मी आज या ठिकाणी जास्त बोलणं उचित होणार नाही. एवढे बोलून मी थांबतो. सर्वांचे परत एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आपण धन्यवाद सर. कवी रमेश आव्हाड यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. मी कवी नारायण गाडेकर यांना विनंती करते की त्यांनी कवी रमेश आव्हाड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊन जाते.
मंडळी, आता आपण वळूया कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे, म्हणजे पुस्तक प्रकाशनाकडे. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी अरुण म्हात्रे सर, प्रमुख पाहुणे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड सर, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोठिंबिरे सर, तसेच शारदा प्रकाशनाचे डॉक्टर संतोष राणे सर. आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही शब्द सुगंध या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं. अत्यंत मोलाचा क्षण आहे. राडेकर कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. शब्दसुगंध या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. रसिक हो, शब्द सुगंध तुमच्यापर्यंत येण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी नम्र विनंती करते की हा काव्यसंग्रह तुम्ही जरूर विकत घ्या. काव्यसंग्रह मागे विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाहेरच्या जगात आपलं कितीही कौतुक झालं तरी आपल्या माणसाची कौतुकाची थाप जोपर्यंत पाठीवर पडत नाही ना, तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे आपण आजचे उत्सव मूर्ती जे आहेत कवी गाडेकर सरांचं एक सत्कार करतो कुटुंबियांच्या वतीने. आपल्या माणसांकडून आपल्या माणसाचा सत्कार आहे. मी प्राध्यापक दीपक वागचौरे आणि किशोर वागचौरे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या उत्सव मूर्तींचा सत्कार करावा. बाकीच्यांचे सत्कार नंतर आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना संधी मिळणार आहे, तेव्हा आपण गाडेकर सरांचं स्वागत करूया. शेवटी दीपक वागचौरे आणि किशोर वागचौरे यांच्या वतीने गाडेकर सरांचा सत्कार होतोय. आपल्या माणसांकडून आपल्या माणसाचा झालेला हा सन्मान आहे आणि तो खूप मोलाचा आहे. एक 1000 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम करून अनेक लेखक कवींना प्रकाशात आणण्याचं कार्य करणारी शारदा प्रकाशन ही संस्था आहे. या शारदारूपी वटवृक्षाच्या सावलीचा फायदा भारतातील विविध भाषेतील लेखक आणि कवी घेत असतात. गेली 28 वर्ष ही संस्था विविध भाषेतील साहित्यिक त्यांच्या साहित्याला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. तर या शारदा प्रकाशनाचे सर्वेसर्वा डॉक्टर संतोष राणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर, खरं म्हणजे त्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुलं येतात. तेच ऋतू झेलून घेतात, तेच प्रकाश पिऊन घेतात. खऱ्या अर्थानं व्यासपीठावर आणि समोर सुद्धा अशी व्यक्तिमत्व बसलेली आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने ऋतू झेलून घेतलेले आहेत. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दांप्रमाणे तुम्ही मगाशी कवीचं मनोगत ऐकलं. इथे मला फार आनंद असा वाटला की कार्यक्रमाच्या एक अर्धा तास आधी कोथिंबिरे साहेब येऊन अगदी जातीने सगळी व्यवस्था परिपूर्ण आहे की नाही बघून गेले. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. त्यानंतर कराड साहेबांचं टाइम टेबल किती वेगळं आहे याचा विचारच आपण करू शकत नाही. पण माझ्या सहकार्याचं पुस्तक येत आहे हा आनंद, या आनंदात सहभागी होण्यासाठी ते जाणीवपूर्वक इथे उपस्थित राहिले. या रसिकतेला एका आपण नवीन कवींनी लिहिलं पाहिजे, लोकांसमोर आलं पाहिजे, लोकांनी ते वाचलं पाहिजे, अशी सतत ज्यांना ध्यास आणि प्रेरणा आहे ते माझे मार्गदर्शक माननीय कविवर्य जे या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण म्हात्रे सर, त्यांच्यासाठी एकदा स्वागतासाठी आपण जोरदार स्वागत करूया.
तुकोबांनी म्हटलेलं आहे की आमच्या घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. खरं म्हणजे लहानपणापासून पोलिसांची एवढी भीती दाखवलेली आहे, काही चूक झाली तर पोलीस येतील. आणि मगाशी योगायोग असा की एका बाजूला कराड साहेब, एका बाजूला कोथिंबिरे साहेब, आणि काय मला धरून आणल्यासारखा मध्ये बसवलं. इतका घाबरलो की अक्षरशः शर्ट ओला होतोय की काय. पण परत साहेबांनी मला सांभाळून घेतलं. त्यांनी माझ्या बाजूला कवीला बसवले. कारण सध्याचं वातावरण असं आहे, खरं म्हणजे आधी सगळ्यांच्या घरामध्ये जी पोलिसांची भीती समोर आमचे सगळे बसले, म्हणजे खरं म्हणजे इतकी कवी हृदयाची माणसं. आव्हाड साहेब मला पोलीस खात्यातच जास्त मिळाली. कराड साहेब मी पोलीस खात्यातली जास्त पुस्तकं छापलेली आहे. मग ती कथा असेल, कादंबरी असेल. उत्सव मूर्ती आमचे गाडेकर साहेब, नारायण गाडेकर कवी इतके का हसतायत, कारण त्यांचं रहस्य समोर बसलेलं आहे. त्यांच्या कवितेत जी ज्योती आहे ती ज्योती कधी ज्वाला बनत नाही, ती प्रेमाने त्यांच्यावर प्रेम करते. कारण त्यांनी लिहू दिलं तर हा कवी लिहिल ना. मुळामध्ये डिपार्टमेंटचा इतका ताप असतो. आम्ही प्राध्यापक असून सुद्धा वर्गामध्ये मुलं आम्हाला सांगतात, सर जास्त बोलू नका, व्हॉट्सअप आहे आमच्या, सगळं इन्स्टावर येतं, सगळं रेडीमेड येतं. आमच्या इथे विद्यार्थी हसतायत बघा. त्यामुळे त्यांना शिकवण्याची गरज नाही. आणि या डिपार्टमेंटमध्ये तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मगाशी मला आश्चर्य वाटलं, साहेबांना फोन करत होते आमचे नारायण सर की सर येताय ना तिकडून. हो मी येतोय. म्हणजे ही जी काही या हृदयीचे त्या हृदयी घातले आहे ते फार महत्वाचं आहे. की आपल्या सहकार्याचं कौतुक करताना कसं असावं हे या लोकांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी मगाशी जी कविता फार सांगितली चांगली. कोथिंबिरे साहेबांनी मला आधीच दम दिलेला आहे की वेळेचं मान ठेवा. वेळ कमी आहे पण मी मुद्दाम सर 2 मिनिटं बोलणार आहे, कारण कराड साहेब उपस्थित आहेत, आमचे म्हात्रे सर उपस्थित आहेत. आणि आमच्या कवीचं कौतुक हे आपण केलं पाहिजे. आमचे जंगले सर इथे उपस्थित आहेत की जीवन कसं आहे. एकीकडे विंदा सांगतात असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर बांधून आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कविता अंबर घेताना, असू असावे ओठावरती काळीच काढून देताना. आमचा नारायण नावाचा कवी हा मला शेतामधले शेताला काळीच देणारा कवी. मला त्याच्यामध्ये नादो मानव दिसतात. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लफडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांची खेळ मी मांडून गावे. या नवाने या भुईला दान. मगाशी फार त्यांनी महत्वाचं सांगितलं की 25 वर्ष शेती करून माझ्या हाताचे गट्टे गेले नव्हते. आणि सगळ्यात नारायण सर तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुमचं कौतुक करायला सासरे उपस्थित आहेत. कारण सासरची माणसं जावयाबद्दल फार चांगलं बोलत नाही. पण भरत वागचौरे सर गावाहून, कराड साहेब म्हणजे गावाहून आपल्या जावयाचं. आणि मला गाडीत ते सांगत होते म्हात्रे सर तुमच्याकडे येताना की आमचा जावई गुणी आहे. जावयाला गुणी म्हणणं म्हणजे फुलंनी काय लिहिलंय, जावई दशपुर असतो. पण एकदा या सासऱ्यांसाठी त्यांच्या रसिकतेसाठी काळ्या होऊ द्या. की जीवन त्यांचं कसं आहे की जीवन क्षणभंगूर आहे. जीवन जणू आळवावरचं पाणी आहे. आयुष्य तोपर्यंत राहावं सुखी समाधानी. या ओळी कुणाच्या आहेत? गाडेकर सरांच्या. आता या ओळी जर मी दुसऱ्या मोठ्या कवीच्या, नामवंत कवीच्या नावाखाली जर खपवल्या सर तर एकदम हिट होऊन जातील. म्हणजे नाव कमवा आणि काही लिहा. पण गाडेकर सरांचं त्यांचं जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये ते आले, मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी की सर मला हे पुस्तक करायचं आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रेमातच मी पडलो की पोलीस असे हसू शकतात. बघा पोलिसांबद्दल चांगलं बोलायला गेलं की आवाजच बंद. पोलिसांबद्दलच्या सगळ्या नकारात्मक बातम्या फ्रंट पेजवर येतात. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण मला कायम वाटतं की मुद्दाम उभं राहावं आणि या उन्हात ताणात आमच्या PI PSI हे सगळे आमचे आवडतात. या सगळ्यांसाठी एकदा सर थँक्यू थँक्स. बस त्यांचा हात हातात घ्यावा. आता मी हिंमत करणार नाही कोथिंबिरे साहेबांचा हात हातात घ्यायची.
कारण माझा हात असा आहे आणि साहेबांचा हात हे हात नाही हातोडा आहे. तर जीवन जगावे फुलासारखे सुगंध देत चालावं, कधी होऊन लहान मुलासारखं लढीवाळ निरागस बोलावं. क्या बात, किती जाणीव आहे बघा त्याच्यामध्ये. म्हणून एकीकडे संगीता जोशींसारखी कवयित्री म्हणते, जमेल त्याने जमेल तेव्हा जमेत घ्यावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे. खरं म्हणजे नारायण सरांना मी कॉलेजमध्ये बोलवणार आहे. ज्योती मॅडम घाबरू नका, कारण त्या कविता ऐकून ज्या मुली त्यांच्या प्रेमात पडतील त्यांना आपण त्यांच्या नंतर कविता ऐकवू. पण आता आपल्याला सरांचं भाषण ऐकायचं आहे, त्यांच्या शुभेच्छा घ्यायच्या आहेत, म्हणून मी थांबतो आणि इतकंच बोलेन. आमचे इथे कवी निरगुडे उपस्थित आहेत. बेहतर से बेहतर की तलाश कर. पण त्यांनी मगाशी सांगितलं माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं. माझ्या आईवडिलांनी मला प्रामाणिकपणा दिला, माझ्या आईवडिलांनी मला आत्मविश्वास दिला. आणि अशी माणसं पोलिसांमध्ये आहेत तोपर्यंत आपल्या देशाला कुठलाही धोका नाही. की ज्यांचे पाय कराड साहेबांसारखं रसिक व्यक्तिमत्व बघा ना, केवढं बिझी शेड्यूल आहे मगाशी मी म्हटलं, तरी पण ते आले नाही. माझ्या सहकार्याला दाद द्यायला मला तिथे जायला पाहिजे. कोथिंबिरे साहेबांच्या तर मी प्रेमातच पडलोय. सर मी चहा घ्यायला येणार आहे. की काय माणूस, किती म्हणजे अंतर्यामी, किती प्रेमाचा जिव्हाळा. त्यांच्या वरवरच्या देखण्यावर जाऊ नका, बघितलं की आपण घाबरतो. पण ही माणसं कशी आहेत जंगले सर, ही माणसं कशी आहेत. बेहतर से बेहतर की तलाश कर. ज्योती मॅडम, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाते हैं शीशे. टाळ्यांमुळे डिस्टर्ब झाला म्हणून परत बोलतो. बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाते हैं शीशे पत्थरों की चोट से, तोड़ दे पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. आणि अनेक संकट, अनेक आव्हानं, जे माणुसकी विरुद्ध आहे ते सगळं तोडण्याचा कवितेरूपी आरसा आमच्या नारायण गाडेकरांना मिळालेला आहे. तो त्यांनी असाच जपावा अशा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्य संगम प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय निवृत्ती गाडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कवी नारायण गाडेकर यांच्या वतीने साहित्य पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरवलं जाणार आहे. आणि या कार्याची सुरुवात आपण या कार्यक्रमापासून करणार आहोत. आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना सन्मानित करणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. पहिला पुरस्कार डॉक्टर प्राध्यापक प्रकाश जगले सर, आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ने त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर प्राध्यापक प्रकाश जगले सर MA BEd सेट PhD LLB या पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत. ठाण्यातील जोशी मेडिकल महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांना 20 वर्ष सेवेचा अनुभव सुद्धा आहे. कामाचं क्षेत्र वेगळं असलं तरी छंद त्यांचा कविता लेखनाचा आहे. त्यांचा निखाऱ्यांचा गुलमोहर हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि आगामी कविता संग्रह म्हणजे हुंक्यांचे आकाश, पडघडीचे पडघम, झळा सावलीच्या, हरवलेला चंद्र, चंद्रमिठी हे आगामी कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. अशा विद्यार्थीप्रिय आणि कविमन लाभलेल्या डॉक्टर प्राध्यापक प्रकाश जगले सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्वीकारावा. सुप्रसिद्ध गीतकार कवी अरुण म्हात्रे सरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्राध्यापक प्रकाश जगले सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करावं. विद्यार्थी प्रिय आणि कविमन लाभलेलं असं व्यक्तिमत्व डॉक्टर प्राध्यापक प्रकाश जगले सर. आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन सर. पुढील पुरस्कार व्यवसायाने इंजिनियर असणारे आणि सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण घेणारे परंतु साहित्यात रममाण होणारे असे लेखक अमोल मोहन निरगुडे यांच्या झटपट करोडपती कसे व्हावे या कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येत आहे.
मी पुरुषोत्तम कराड साहेबांना विनंती करते की त्यांनी अमोल निरगुडे सरांना आदर्श शिक्षक साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं. लेखक अमोल मोहन निरगुडे. झटपट करोडपती कसे व्हावे या कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य गौरव पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येत आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीर सरांना मी विनंती करते की तुम्ही शुभेच्छापर 2 शब्द तरी बोलावे. थँक्यू. सरांना कमी बोला म्हणलं पण मी जास्त बोलणार आहे. आजच्या या शब्द सुगंध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी अरुण म्हात्रे सर आणि आमचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय धोन सर, माननीय पुरुषोत्तम कराड सर यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा सुंदरसा असा कार्यक्रम आज चालू झालेला आहे आणि तो अजून पुढे चांगला चालेल. अजून बऱ्याचशा लोकांचे मनोगत व्यक्त होणार आहेत. तर माझा थोडा गैरसमज होता तो दूर करतो मी. आमच्या नारायणरावने तर शिक्षण मारलंय गेली 2 वर्ष त्यांच्यावर काम करतो पण ते कमी आहे ते माहीत नव्हतं. उद्यापासून त्यांच्याशी काय बोलावतं ते माझ्यावर कमी करतील काहीतरी. त्याची आता भीती वाटायला लागली. नाही तर कुठंतरी आडवा उभा काहीतरी म्हणायचे मला. तर आमचे नारायणराव खरोखर तुमचं जेवढी स्तुती करावं तेवढी कमी आहे. आणि ते आमच्या गावाले निघलं हे आज इथं समजलंय मला. एक नवीन दुसरा झटका आहे. ते माझे गावालेच आहेत आणि मला वाटतंय आणि आता त्यांनी शेती केली, आम्ही शेती केली, बरेचसे लोक शेतकरी आहेत. आपल्याला जे लहानपणी आठवत होतं कॉलेज जीवनात किंवा आपल्याला जास्तीत जुने गाणे आठवायचे ते मी दुसऱ्यांच्या मुली पाहून आणि ह्यांना जे आठवलंय ज्योतीकडे पाहून त्या कविता त्यांनी त्या सांभाळलेल्या आहेत म्हणून ते कवी झालेले आहेत. ते काही सांगू देत मी शेतकरी होतो, फुलं पाहिले काय काय नाही ते सगळं झोट आहे. एकच पाहिजे आणि फक्त ज्योतीकडे पाहून त्या कवी करायला लागल्या आणि त्या मॅडमनी त्यांना त्या लिहून दिल्या. त्या आज आपल्यापर्यंत आल्या तर ही चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे एक चांगला कवी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असे माझ्यामध्ये बरेचसे हिरे आहेत मुंबई पोलीसमध्ये, खूप काय आहेत पण ते समोर येत नाहीत. आमच्याकडे गायक भरपूर आहेत सर. माझ्याकडे आपल्या पोलीस स्टेशनला 2-3 गायक आहेत. डिटेक्शनला 2-3 नावं आठवत नाही. बने सर तर आमचे एकदम डिस्कोच आहेत. ते बरेचसे गायक आहेत. आता हे कवी दिसतात. उद्या अजून दुसरा कोणतरी प्रकट होणार आहे संगीतकार वगैरे. आता ही सुरुवात झाली आमच्याकडे आणि प्रथम कुणीतरी सुरुवात करायची असते ती नारायणरावनी केलेली आहे. आता तुमच्यात ते हिरे बाहेर येणार आहे ते मला नक्की खात्री आहे. मी पण कधी कधी गाणे म्हणतो हळूहळू. ते आता यांच्याकडे पाहून मला वाटायला लागलं कुठेतरी एखादा कार्यक्रम घ्यावा म्हणून. ही चांगली गोष्ट आहे. खात्यासाठी चांगली गोष्ट आहे, पब्लिकसाठी चांगली गोष्ट आहे आणि असे लोक आपल्याकडे त्याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला सर्वांना असावा. कारण हे करताना माझे 2-3 मागचे आता मी सरांना विचारलं तुम्ही व्यंकट पाटीलला ओळखता का? तर सरांची काही ओळख नाही. व्यंकट पाटील अशी एक व्यक्ती की मला सिनियर ते होते घाटकोपरला, मी त्यावर PI होतो. त्यांचे 2-3 पुस्तकं आहेत. खरोखर सुंदर पुस्तक. मी फक्त कॉलेजमध्ये असताना काय वाचलं असेल तेव्हाच, नंतर त्या व्यंकट पाटीलचंच पुस्तक वाचलं मी. म्हणजे ते पुस्तक एकदा हातात घेतलं ना ते शेवट होईपर्यंत माणूस सोडत नाही. असं सुंदर पुस्तक होतं. त्यांना महाराष्ट्र शासनाचा 50,000 रुपयाचा पुरस्कार भेटला होता. त्याचा साक्षीदार मी आहे. मी त्यांना माझ्या गाडीतून मंत्रालयात घेऊन गेलो होतो. मंत्रालयातून आम्हाला परत ते दादरला प्रभादेवीच्या तिथं ते नाट्य मंदिर आहे, रवींद्र नाट्य मंदिर, तिथं कार्यक्रम होता. आणि मुंबई पोलीसमधला युनिफॉर्मवर तेव्हा युनिफॉर्मवर जेव्हा पुरस्कार घेतला, खरोखर टाळ्यांचा जो गडगडाट होता फटाक्यासारखा, कमीत कमी 6 ते 7 मिनिटात टाळ्या वाजवत होत्या. आणि तो युनिफॉर्मवर जेव्हा त्यांनी सत्कार घेतला ते खरोखर मुंबई पोलीससाठी मानाचा होता आणि पाहण्यासारखा होता. तो लाईव्ह टीव्हीवर दिसत होता. तसा आज माझ्या मुलुंड पोलीस स्टेशनच्या नारायणरावनी जो
सत्कार मूर्ती ज्या झालेल्या आहेत त्या खरोखर हे माझ्यासाठी कुठेतरी पुढच्या भाषणामध्ये त्याचं नाव नक्कीच घे. मला बोलण्याची खूप आवड आहे, पण आज आपल्याला नवरात्री असल्यामुळं खूप वेळेचं बंधन आहे. माझे सगळे शिलेदार इथं बसलेले आहेत, त्यामुळं मला थोडी अजून धाकधूक आहे. तरी मी परत पुढच्या मुंबई पोलीसतर्फे, मुलुंड पोलीसतर्फे आणि माझ्या स्वतः कुटुंब कोथिंबे कुटुंबातर्फे मी नारायण गाडेकरांना पुढच्या भविष्याला, पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून आता फक्त कविता लिहिल्या गेल्यात, त्यांच्याकडनं संग्रह लिहिले जावं, त्यांच्याकडनं कथा लिहिल्या जावं, त्यांच्याकडनं जे काय लिखाण होईल ते त्यांनी करावं, का त्यांना ती आवड आहे. आणि जेव्हा आवड येते तेव्हा त्याच्या पुढे काहीतरी गोष्टी घडल्या जातात. आणि परत एकदा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी थँक्यू. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7 मुंबईचे पुरुषोत्तम कराड सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शब्द सुगंध या कविता संग्रहाचे कवी श्री नारायण गाडेकर आज या पुस्तक प्रकाशनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले रविवारी अरुण म्हात्रे सर, माझे सहकारी मुलुंड पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री कोथिंबिरे आणि प्रकाशक, उपस्थित सर्व अधिकारी, गाडेकर यांचे कुटुंबीय, यांचे मित्र परिवार. उपकाळे म्हणतात की गाडीत बसला एखाद्याच्या दरवाजा हळू लावा की जोरात लावा. हळू लावला तर सांगतात त्याला गाडीत बसायचं कसं, दरवाजा लावायचं कसं हे कळत नाही. आणि जोरात लावला तर स्वतःच्या असती तर एवढं जोरात लावला असता. ही परिस्थिती आहे. दोन कवीच्या मध्ये इकडून कवी तिकडून कवी अशी परिस्थिती होती. नारायणराव तुम्ही बोलले की कोण काय म्हणाल, आतापर्यंत सर्वात यशस्वी न होण्यापाठीमागचा सर्वात मोठा गुणधर्म, आणि याला जो ओव्हरटेक करतो तो यशस्वी होतो. मी काय केलं आणि लोक काय म्हणतील, हा लोक काय म्हणतील याच्यातला ज्याच्या हा न्यूनगंड आहे आणि जो हा न्यूनगंड क्रॉस करतो तो आयुष्यात यशस्वी होतो हे नक्की. आणि हे कवी, आता तुम्ही म्हटले की 2 पोलिसच्या मध्ये तुम्हाला बसवलं, परंतु मी तुमचे मला जाणवायला लागलं की तुम्हाला फारच त्रास होतोय, म्हणून मी सरांना म्हटलं सर तुम्ही अलीकडे मध्ये बसा म्हणून. असो, तर एकंदरीत काय आहे की कवी जो ना देखे रवी वो देखे कवी, कारण हे सगळ्यांनाच दिसत असतं. फुल कसं हे सर्वांना आम्ही सर्व पाहतो, परंतु त्या फुलाची पाकळीचं नंतर ते समजा झेंडूचं फुल असेल तर त्या पाकळीपासून परत झेंडूचं झाड होईल, त्याच्यातून परत फुलं तयार होतील. परंतु ते शब्दात मांडणं, लयबद्धतेत मांडणं हे फक्त कवीच करू शकतो. नारायणराव तुमचं अभिनंदन की तुम्ही ते केलं. पोलीस खात्यात नेहमी, मी आता बरेच पोलीस आहेत त्याच्यामुळे थोडं पोलीस खात्याशी पण बोलतो की सर्वजण म्हणतात वेळ भेटत नाही. हा ज्याला काही करायचं नाही त्यासाठी वेळ भेटत नाही, ज्याला काही करायचं त्यासाठी वेळ असतो. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण हे आपल्या समोर आहे की आज एक शब्द सुगंध नावाचा कविता संग्रह आपल्याकडे दिलाय. समोर पण एक कवी बसलेत आपल्याकडे. पडसलगीकर सर असताना तुम्ही बरोबर बोलले की त्यावेळेस एक पोलीस साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. बरेच जण त्याच्यातून, बरेच पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तिथं त्यांचं सादरीकरण केलं आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्यामध्ये भरपूर प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहेत. की काय होतं की आपल्याला जे अकॅडमीत गेलं आणि तिथून तो वस्ताद जे शिकवतो, काही बोलायचं नाही, वस्तादच्या पुढे जायचं नाही, आणि त्याच्यातून जे आपली जडणघडण बनते तर कधी त्याच्या क्रॉस करायचं नाही. त्याने ते लिमिट क्रॉस केलं तर त्याने शब्द सुगंध हा असा शब्द संग्रह, कविता संग्रह तयार होतो असं मला वाटतंय. आपल्याला आउट ऑफ द बॉक्स एक आपली जी चौकट आहे, काम तर करायला पाहिजे, काम नाही केलं तर उपयोग नाही, परंतु ते काम करत असताना त्याच्यात रुची घेऊन त्याच्यातून आपण कसं त्या कामातला आनंद कसा शोधतो हे महत्वाचं आहे. काम तर सर्वच करतात, काम नाही केलं तर आपण आता पोलीस आहेत, चोर जो चोऱ्या करतो तो पण त्याला काम करावं लागतं.
आणि त्याच्यात जर सापडला काम करताना, तर तुम्ही समजा की एखादा चोर आहे आणि त्याला पब्लिकने पकडलाय, तर त्याच्यात पण ते जे कसब आहे त्याला ओव्हरटेक करणं आपलं काम आहे. परंतु जे आपण करतो त्याच्यातला आनंद, जसं आपण म्हणतो की कीबोर्डला ब्लॅक अँड व्हाईट कीज आहे, आयुष्यात तसंच आहे. कधी सुखाचे प्रसंग येतात, कधी दुःखाचे येतात. काम करत असताना पण कधी वरच म्हणजे ग्राफ हा आपला वर खाली होत असतो, त्याने नाराज न होता प्रत्येक याच्यातनं, जसे कीबोर्ड आपण दोन्ही की ब्लॅक अँड व्हाईट कीज दोन्ही की प्ले केल्या, त्याच्यातनं संगीत येतं. फक्त व्हाईट कीजने संगीत येत नाही किंवा फक्त ब्लॅकने पण येत नाही. आयुष्यात तसंच आहे. आयुष्यात सतत तुम्हाला कधी सुख येणार नाही किंवा सतत कधी दुःख येणार नाही. तर सुख आणि दुःख एकत्र असेल तरच ते हे होतं. आणि घरात जर भांडणं झाले तरच त्याचा प्रेम अधिक फुलतं आणि त्याच्यातनं शब्द सुगंध फुलतो, असं तुम्हाला म्हणायचं होतं. ते मी पुन्हा एकदा सांगतो. वहिनी म्हणून भांडू नका, पण नाही तर वहिनी म्हणायच्या साहेबांनी सांगितलंय. असो, परंतु हे करत असताना नक्कीच आपल्याला कुटुंबाची आणि मित्रांची फार गरज पडते. कुटुंबातून जर आपण समाधानी असू आणि कुटुंबापासून जर आपल्याला समाधान पाहिजे असेल तर आपल्याला कुटुंबासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा अधिकारी अंमलदारांशी बोलतो तेव्हा नेहमी सांगतो की आपण कुटुंबाशी अटॅच व्हायला पाहिजे. आपण कुटुंबाशी बोलत नाही. सध्या मोबाईल आलाय, व्हॉट्सअप आलाय, युट्यूब आलाय. प्रत्येक जण आपल्या बसल्या बसल्या, घरात 4 जण असतील तर चौघांचे मोबाईल 4 दिशेला बसलेला असतात. कोण काय पाहताय काय कळत नाही आणि संवाद कमी झालेला आहे. आणि ह्या पुस्तक रूपाने आपल्यामधला संवाद आणखी वाढायला पाहिजे. आणि याच्यातच आपलं एका विचाराची देवाणघेवाण घरात पण होते आणि मग त्यानंतर ते घरातलं वातावरण हे एकदम आनंदाचं राहत आहे. कारण मला वाटतं की तुमच्या या यशा पाठीमागं तुमच्या सौभाग्यवती, तुमचे आई वडील यांचे नक्कीच आशीर्वाद आहेत. विशेषतः शुभेच्छा आहेत. आपले सहकारी यांनी पण तुम्हाला त्या याच्यात सर्व याच्यात कुठं ना कुठं काहीतरी हे असं. आणि पुढची कविता आडवी उभी नक्कीच लिहा आणि ती माझ्या हातानेच प्रकाशित करा, एवढं थोडं. त्याचं पुस्तक नका लिहू, फक्त एक आडवी उभी काहीतरी लिहा. आपण तिथं पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर लिहू. विनोदाचा भाग सोडला पण खरंच लिहा. एकंदरीतच मला वाटतं की हा सर्व आपण आता वेळ झालेला, खरंच वेळ झाला. मात्र सर मला पण तुम्हाला ऐकायचं. आणि कवीचं मन एक कसं असतं की जेव्हा मी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांचा लाईव्ह कार्यक्रम पाहत होतो विष्णुदास भावे नाट्यगृह वाशीला, त्यावेळेस त्यांनी श्रावणाचा घननिळा बरसला हे गाणं तिथं झालं. आणि त्यांनी मंगेश पाडगावकर यांनी स्वतः त्या गाण्याची कधी तयार केलं हे जेव्हा सांगितलं, मी परवाच माझ्या रीडर साहेबांशी बोलत असताना ही चर्चा करत होतो, तर मी त्यांना विचारलं की हे कधी लिहिलं असेल. आपण कल्पना करतो श्रावण महिना असेल, श्रावण महिन्यात पाऊस आला, हे झालं. परंतु जेव्हा मंगेश पाडगावकर सरांनी सांगितलं की ते एकदा भर उन्हाळ्यात CST रेल्वे स्टेशनला उतरले, घामाघूम झालेले, आणि त्या परिस्थितीत त्यांना ती सुचलेली कविता आणि त्याच्यावर ते आजरामर झालेलं गाणं अरुण दातेंच्या आवाजात ते गायलेलं, तर हे आपण जे विचार नाही करू शकत ते कवी विचार करू शकतात. तर तेच नारायणराव आपला पहिला शब्दसंग्रह आहे, कविता संग्रह आहे. आपण आणखीन पुढे त्याच्यात वाटचाल करा. फक्त एक वर न थांबता आजचा हा मंच कदाचित मी पहिल्यांदा कार्यक्रमात सहभागी झाला, स्टेजवरून पहिल्यांदा बोलायचं सर्व, परंतु ही सवय करून घ्या की आणखीन आता काव्य संमेलनं येतील तर काव्य वाचन करावं लागेल. आणि ही डेअरिंग तुम्ही आज चांगली केली, चांगलं बोलले. कदाचित होऊ शकतं की सगळे स्टेजवर DCP बसले, सिनियर PI बसले आणि समोर सगळे मिसेस समोर पण पहिल्यांदाच तुम्ही बोलत असाल तर ते कुणाचं टेन्शन नाही तर मिसेसचं टेन्शन. घरी गेला की असंच का बोलला, तसंच का बोलला, हे सर्वात मोठं टेन्शन आहे. का अधिकारी काय म्हणणार नाही, परंतु घरी गेलं का असं कशा म्हणायचं, कसं म्हणायला पाहिजे होतं ना. म्हणजे हे, परंतु
तुम्ही सुरुवातीला सांगितलं कोण काय म्हणाल त्याचा विचार न करता आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवा. अनेक आपले असे कविता संग्रह हो आपल्याकडून प्रेरणा घेऊन आणखीन आपले अंमलदारांकडून अधिकाऱ्यांकडून असं यावं असेच मिळेल. कोणी प्रत्येकाकडं प्रतिभा वेगवेगळ्या प्रकारची आहे. कोणी लेखक असू शकतो, कोणी गायक असू शकतो. तर या प्रकारचं त्यांच्यातलं अंतर्मनात जे दबून बसलेलं आहे ते बोलून यावं. आणि या शेवटी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण असंच उत्तरोत्तर प्रगती करू ही शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवतो. आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचं पण मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आलेला आहे. अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. तत्पूर्वी मी कवी गीतकार अरुण म्हात्रे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. डोळ्यात ऋतूंचे पाणी मौनात मिसळले कोणी, डोळ्यात ऋतूंचे पाणी मौनात मिसळले कोणी, वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गहिवरण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. अशी तरल भावना मांडणारे गीतकार कवी अरुण म्हात्रे सर प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कवितांच्या गावा जावे या रसिल्या काव्य मैफिलीचे त्यांनी गावोगावी जाऊन सादरीकरण केलं. महाराष्ट्रातल्या अगदी आडगावी सुद्धा कविता पोहोचवण्याचं श्रेय म्हात्रे सरांना जातं. म्हात्रे सर म्हणतात की उत्तम कवी होण्यासाठी नुसतं पुस्तक वाचून भागत नाही, तुम्हाला माणसं वाचावी लागतात, समाज वाचावा लागतो. कथा, एकांकिका लेखन, वृत्तपत्रीय स्तंभ लेखन आणि चित्रपट गीत लेखन हे सुद्धा ते करतात. त्यांची प्रकाशित पुस्तके पुढील प्रमाणे आहेत. ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे, कोसो मैल दूर आहे चांदणी, खरंच का हो बालकविता, पाण्याची शाळा बालकविता. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी गीतकार अरुण म्हात्रे सरांना विनंती करते. तुम्हाला सगळ्यांना उंच माझा झोका हे गाणं माहिती असेल. उंच माझा झोका ही झी मराठीवरील मालिका आहे आणि त्याचं शीर्षक गीत सरांनी लिहिलेलं आहे, जे आजही आपल्या ओठांवरती रुंदी घालतं. आणि मी अरुण म्हात्रे सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित झालेले पोलीस सहाय्यक आयुक्त पुरुषोत्तम कराड सर, या मुलुंड पोलीस स्टेशनचे मुख्य ऑफिसर किंवा निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक तात्याला कोथिंबीर साहेब, या पुस्तक प्रकाशनाचा प्रमुख किंवा अनेक पुस्तके ज्यांनी प्रकाशित केली आणि हे पण पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं तो माझा खूप जुना मित्र, सध्या आता डॉक्टर वगैरे असल्यामुळे थोडंसं मोठं झालं त्याचं प्रकरण, पण मी त्याला पाहिलं तेव्हा अगदी साधा संतोष राणे असा होता. आता डॉक्टर संतोष राणे इतक्यापर्यंत त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती किंवा प्रमुख कविवर्य नारायण निवृत्ती लाडेकर. काय विलक्षण योगायोग असतो बघा की नारायणराव मला भेटले एका स्टुडिओमध्ये. त्या स्टुडिओमध्ये ते अशासाठी आले होते की त्या स्टुडिओवर एक काहीतरी संकट आलं होतं आणि मग ते त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे केलं. ज्यांनी स्टुडिओ बुक केला होता त्या हॉलच्या मालकाने त्यांना जागा नाही दिली, म्हणून मग नारायणराव स्वतः गेले आणि त्यांनी काम केलं. म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने ते साधं काम असेल, पण त्या लोकांसाठी ते फार महत्वाचं होतं की आम्हाला नारायणराव होते म्हणून आम्हाला कार्यक्रम करायला मिळाला, नाही तर आम्हाला पैसे भरून सुद्धा तो कार्यक्रम करायला देत नव्हता. आणि मी त्या स्टुडिओमध्ये गेलो माझ्या ओळखीचे असल्यामुळे, आणि मी बघितलं नारायणराव पुण्यात बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं ते सगळे ऐकत होते तर मला असं वाटलं की खूप रसिक माणूस आहे गाण्यातला वगैरे असा, आणि ते आलेले. नंतर मग त्यांनी मला सांगितलं की मी कविता लिहिल्यात आणि मला तुमच्याकडून प्रस्तावना आली आहे. तर आजचं सगळं वातावरण जे आहे ना, ज्या पद्धतीनं कौटुंबिक वातावरण आहे की सगळे खूप हसत खेळत आहेत, कसलीही दहशत ज्याला म्हणते दहशत नाही, धाक नाही, दडपण नाही, अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो आहे, याचा सगळ्यात मोठा आनंद मला होतो आहे. एक काळ असा होता म्हणजे
खरं तर पोलीस डिपार्टमेंटच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी म्हणजे जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता त्यावेळी पोलिसांनी जे काम केलं आणि आता करोनाच्या काळामध्ये तुम्ही जे काम केलं या दोन्ही गोष्टी माझ्या समोर आहेत. एक आणखीन 4 दिवसांनी पुस्तक आहे, ते पुस्तकाचं प्रकाशन ते विवेक फणसळकर सर त्यावेळी येणार आहे. तर 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही अत्यंत कर्तव्य तत्पर, अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीनं राहून एक काम करता आणि दुसरं म्हणजे आता ज्या पद्धतीनं तुम्ही नारायणरावांना सगळं सांभाळून घेताय, त्यांचं कौतुक करताय, त्यांच्या कवितांचं कौतुक करताय, असा एक खूप दिलेर भाग जो असतो तो भाग सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि याचं सगळं श्रेय खरं तर अनेक वर्ष ज्यांनी कवितेच्या मधून महाराष्ट्राला सतत जिवंत ठेवलेलं आहे त्या सगळ्या लोकांकडे जातो. असं एका कवीनं म्हटलेलं आहे, म्हणजे मीच म्हटलेलं आहे की मनाबाहेर दरवळते मनाच्या आत ते बोलते, मनाबाहेर दरवळते मनाच्या आत ते बोलते, जगाला छान जे दिसते कवीला आत ते सुचते, जगाला छान जे दिसते कवीला. आणि जसे भरल्या नदीमधूनही तुक्याचे सांगणे तरते, जसे भरल्या नदीमधूनही तुक्याचे सांगणे तरते, तशी हळव्याचं उठाना कधी कविताच सापडते, तशी हळव्याचं उठाना. तर असा एक हळवा ओठ पोलीस डिपार्टमेंट मध्ये असावा, अशी एक हळवी लेखणी पोलीस डिपार्टमेंट मध्ये असावी, याचा एक विलक्षण आनंद मला आहे. आम्ही सगळी मंडळी जेव्हा कवितेच्या निमित्तानं समाजासमोर जातो तेव्हा दोन्ही गोष्टी असतात. म्हणजे आम्ही सतत हे अनेक वर्षी सांगत असतो की आपल्याकडचा जिव्हाळा नावाची गोष्ट जी आहे जी अनेक वर्षापूर्वी होती. जसं आता मला नारायणरावांचं सगळ्यात आवडलेलं वाक्य म्हणजे ते म्हणले की सगळी प्रेरणा मी वडिलांकडून घेतलेली आहे. पहिलेच त्यांचं वाक्य असं आहे की ज्यांच्या राबण्यामुळे मी तयार झालो, ज्यांच्या राबण्यातून मी तयार झालो, ज्या मातीतून मी तयार झालो त्या मातीचं सगळं हे ऋण आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे, असं त्यांचं पहिलंच वाक्य आहे. आणि तुम्हाला जोडणारा जो भाग आहे तो हाच भाग आहे की तुम्हाला जर का अशा पद्धतीची एक रुजुता, अशा पद्धतीचं प्रेम, हा जिव्हाळा, हा सगळा तुमच्या आयुष्यातून जात असेल. मी नेहमी अगदी अधिकारवाणीने हल्ली सांगतोय की जेव्हा जेव्हा कविता नावाची गोष्ट तुमच्यातून बाद होते तेव्हा तुम्ही अत्यंत वृक्ष राहता. आणि जेव्हा जेव्हा गाणी येतात, कविता येते, शिल्प येतं, संगीत येतं, तेव्हा तुमचं जगणं हे संपूर्ण परिपूर्ण असं होत असतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा नारायणरावांसारखा एखादा माणूस आहे तो पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे आणि अत्यंत कर्तव्य कठोर ज्याला म्हणतो असा आहे की त्याच्याकडे अजिबात कसल्या पद्धतीचं ऍडजस्टमेंट चालत नाही, भयंकर स्ट्रिक्ट असं असतं. म्हणजे आता कोथिंबेरे साहेब सुद्धा बाकी खूप छान बोलत असतील पण जेव्हा ते कामाच्या वेळी असतील तेव्हा ते अत्यंत स्ट्रिक्ट असतात. ते त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वावरून कळतं. तुम्हाला बघून सारखं मला चित्रपटामध्ये पूर्वी एक पोलीसचं काम करणारा, इन्स्पेक्टरचं काम करणारा एक नट होता, त्याची सारखी आठवण येते. तर ते मी त्यांना विचारणार होतो की तेच तुम्ही आहात की काय. पण त्यांना सगळी जी आवड आहे ती आवड खूप अशा पद्धतीची आहे. आणि आम्ही तर ज्या सगळ्या लोकांमध्ये तयार झालो, त्यात कुसुमाग्रज आहेत, त्यात पाडगावकर आहेत, त्यात बोरकर आहेत, त्यात नारायण सुर्वे आहेत, नादो मानोर आहेत, ही सगळी जी मंडळी त्यांचा एक प्रभाव आमच्यावर आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कवी मंडळी हळवी असतात, कवी मंडळी नाजूक असतात, कवी मंडळी प्रेमानं बोलतात. याचं कारण असे एक दीक्षा काहीतरी या कवींना दिलेली असते. कवी अदरवाईज ते काय वेगळे नसतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की कवी आहे म्हणून ट्रेनमध्ये काय मला कोणी हळूहळूपणे घेत नाही, मला धक्के मारायचे ते मारतातच. पण त्यातूनही मी म्हणजे जसं पाडगावकरांनी इतक्या भर उन्हामध्ये श्रावणात घन निळा बरसला अशी कविता लिहिली, तसं तुम्हाला तुमचं हे सगळं नाजूकपण आहे हे सांभाळून ठेवावं लागतं. मला असं वाटतं की ह्या करोनाच्या काळामध्ये तुम्हाला मी सांगतो, करोनाच्या काळामध्ये मी असं पाहिलेलं आहे की सगळ्यात जास्त काम पोलिसांना करावं लागलेलं आहे. म्हणजे डॉक्टर लोक काम करत होते पण ते एका बिल्डिंग मध्ये राहून काम करत होते, ते पीपीई किट घालून काम करत होते आणि त्यांचं सामान पोहोचवण्याचं काम सुद्धा पोलिसांना करावं लागलेलं आहे. म्हणजे आज मी ते पुस्तक वाचवून मला एवढं आश्चर्य वाटलं की एखादी व्यक्ती आहे आणि तिला दुसरीकडे जायचं आहे, आपल्या मुलांकडे जायचं आहे, तर मुलांकडे जाताना परमिशन पहिल्यांदा अलाउडच नव्हतं, पण नंतर तुमची परमिशन काढली. तुमची परमिशन काढल्यावर तिकडे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर त्यांनी सांगितलं की नॉट अलाउड, आमच्याकडे अलाउड नाही. त्याच्यामुळे आणखीन वरच्या लोकांची परमिशन काढून तिला पोहोचवणं, तिला परत आणणं. आणि तो क्षण असतो की त्यावेळी पोलीस असं तुम्हाला विचारतो की तुमचं ठीक चाललंय ना सगळं, तर हे सगळं काम त्यावेळी पोलिसांनी केलं होतं. मला तो मुंबईवर झालेला हल्ला आठवतो आणि करकरे, ओंबळे ह्या सगळ्या लोकांची आठवण येते.
की झेलेल्या गोड्या जयानी त्या शहीदा मानतो, प्राण लढताना दिले त्या भोंबळ्यांना मानतो, त्या करकऱ्यांना मानतो. असं ना कधी जाईल वाया पोलिसांची आहुती, असं मी त्यावेळी लिहिलं होतं. तर ते सगळं मला यामध्ये आठवतं. ऑफकोर्स हा सगळा जो प्रवास आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला ज्यांनी ज्यांनी तयार केलेला आहे त्या सगळ्यांचा प्रवास आहे. कविता नावाची गोष्ट किती नाजूकपणे, म्हणजे आता नारायणरावाने कविता सापडली असं मला वाटतं. फार कठीण असते ही गोष्ट की तुम्हाला पहिल्याच संग्रहात कविता सापडणं फार कठीण असतं. लोक लिहितात, पुस्तकं काढतात, पण कविता नसते त्यात काहीतरी. पण त्यांना नक्की कविता सापडली. प्रतिबिंब कविता किंवा बऱ्याच त्यांच्या कविता आहेत. आणि खरं तर मी त्यांच्या पत्नीवरची कविता वाचणार होतो, पण इतक्या जणांनी उल्लेख केलेला आहे की आता पास झालं मला वाटतं. तिला बघा फारच ऑकवर्ड होईल. पण कविता सापडणं म्हणजे आमचं एक प्रशांत असणारे नावाचा मित्र सर आहे, आईवेरची कविता आहे, 4 ओळीची कविता की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. गरीब घरातला मुलगा आहे, त्याच्यामुळे तो काळोखात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करतो आणि म्हणतो, मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये बातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये बातीसारखी जळत. खूप ग्रंथ मोठा लिहून सुद्धा आईचं कर्तृत्व जे सांगता येत नाही ते असं 4 ओळीमध्ये सांगता येतं. ही कवितेची मोठी ताकद आहे असं मला वाटतं. अत्यंत अल्प अशा शब्दामध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्याचं जे कसब आहे ते कसब मला नेहमी महत्वाचं वाटतं. मी नेहमी आमच्या कुसुमाग्रजांच्या कवितेचा उल्लेख करतो की नाशिकमध्ये असं काहीतरी घडलेलं आहे. खूप पूर आलेला आहे, गंगेला, गोदावरीला पूर आलेला आहे. आणि त्या पुरामध्ये एका विद्यार्थ्याचं सगळं घर वाहून गेलं आणि तो तशा अवस्थेत डोक्यावर चिखल आहे, सगळं भिजलेलं आहे आणि असं सरांच्या पुढ्यात जाऊन उभा राहतो कुसुमाग्रजांच्या. आणि कुसुमाग्रजांना वाटतं की अरे बापरे, हा असा आलाय म्हणजे काय मदत मागायला आला की काय. आणि मग जे सगळं नाट्य उभं राहतं ते नाट्य आमच्या तात्यांनी एका कवितेमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिले त्यांनी की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलल्यावरती पाहून, गंगाबाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विजली, भिंत कचली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारिणीला घेऊन संकेत शहरात लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. आणि खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. त्याच्या खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि तो म्हणाला की पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. तुम्हाला ते तुकोबांचे जे असे अनेक उक्त्या आहेत तसं असं अनेक कवींच्या ह्या उक्त्या आहेत ना, याच्यात श्लोक झालेला, सुविचार झालेला. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हा सुविचार आहे नव्या युगाचा. आणि असे सगळे सुविचार देणारे सगळे कवी आहेत. त्या कवींच्या सगळ्या सावलीमध्ये आपण उभे आहोत असं मला वाटतं. आमचा एक मित्र आहे शशिकांत तिरोडकर म्हणून. तुम्हाला सगळ्यांना आता मिठी नदी सगळ्यांना माहिती आहे मुंबईकरांना. आणि 25 जुलै, 26 जुलै, 27 जुलै 2005 साली त्या मिठी नदीने जे काय सगळं केलं होतं हे पण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर फक्त त्यांनी 10 ओळी कविता लिहिलेली आहे. आणि का कविता लिहिली, त्याच्या मनात असं आलं की मिठी नदी नावाची छोटीशी नदी ती इतक्या मोठ्या मुंबईला बुडवते कशी काय, एवढं काय मोठी ताकद येते की एका रात्रीमध्ये ती इतकं स्वतःचं स्वरूप बदलते. तर त्याच्या वाचनात नंतर असं आलं की ह्या मिठी नदीचा उल्लेख कोणीतरी नाला असं केला होता. हे मुद्दामून सर मी कविता ऐकवते, ही मुंबईकरांची कविता आहे. तर तसा काय फार मोठा तो कवी नाही, पण हे त्याला काय सुचतं काही लोकांना अचानक. तर त्यांनी त्या मिठी नदीचा उल्लेख नाला केला. ह्या एवढ्या गोष्टीवरून त्याला एक 10 ओळी सुचल्या. त्याने असं लिहिलं की नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम आटलं. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली.
जेव्हा तिला अगदीच उभा आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. आणि शेवटी आमच्या कवीने असं लिहिलंय की तिने हेका सोडला नाही नुकसान होणारे नांडलं. तिनं हेका सोडला नाही नुकसान होणारे नांडलं. पण मिठी नदी हे पुजलेलं नाव बरंच सातारा आहे. मिठी नदी हे पुजलेलं नाव. कसं असतं की तुमच्या सगळ्या भावना अशा पद्धतीने नेमक्या आल्या. मी तुम्हाला दाद द्या टाळ्या वाजवा असं सांगितलं नाही, पण हे सगळं तुमच्या अंतःकरणातून प्रत्येक मुंबईकरांच्या अंतरात होतं. कारण हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. आणि जे जे असं अनुभवलेलं कवितेमध्ये सार रूपाने येतं तेव्हा तुम्ही त्याला दाद द्यायला लागता. नारायणरावांना मी पहिली दाद दिली ती अशीच दिली की मी म्हटलं अरे बापरे आहेत पोलीस मध्ये आणि इतकं बारीक बारीक विचार करतात काय काय गोष्टींचा की मला आश्चर्यच वाटलं. म्हणजे हे सगळं मोठा कवी एखादा असतो ना तयार कवी, तसं म्हणजे नवोदित कवी असं कधी लिहितो असं मला कधी वाटलं नाही. म्हणजे आता ही कविता आहे, ही कविता म्हणजे आता फसायचा नाही, हिच्या मनातलं फसायचं. मी आज फेसबुकला पण ही टाकली कविता, छोटीशी कविता पण म्हणजे एका मोठ्या कवीसारखं त्यांनी स्टान्स घेऊन अभ्र दाटून धरणीवर अंधार राहू दे. काय लिहिले नारायणरावांनी की अभ्र दाटून धरणीवर अंधार पडू दे, मेघ गरजून गगनी घनांना आता रडू दे, खूप दिवसाची जादू अशी घडू दे, न थांबण्याचा आजार पावसाला पडू दे. न थांबण्याचा आजार पावसाला जडू दे, आटले नदी नाले तलाव ओसंडून भरू दे, ओसाडलेल्या वसुंधरेला रान फुलांनी सजू दे, पानगळ झालेली झाडे हिरवीगार बहरू दे, तुरट आंबट गोड फळांनी वृक्ष लगडू दे, आतुरलेल्या कृषकांना शेतात त्यांच्या धजू दे, या वसुंधरेस रम्य ललित मनोहर होऊ दे. वा तुझ्या अस्वांचे पियुषवन अरण्यात पडू दे, मन तृप्त कर मातीचे असे मिलन घडू दे, अभ्र दाटून धरणीवर अंधार पडू दे, मेघ गरजून गगनी घनांना आता रडू दे. तर ही सगळी स्टाईल जी आहे ना अशा पद्धतीची, हे सगळं आता आमच्याकडे त्यांनी जर का अभ्यास केला नसला पाडगावकरांचा, कुसुमाग्रजांचा, पर्लेकरांचा, इंदिरा संतांचा, तरी हे सगळं ऐकून कानावर ऐकून ऐकून तुमच्या मनामध्ये शिरपतं. तुम्ही जर श्रावणात गणनळा बरसल्याची आठवण दिलीत त्याच्यामुळे मला इतकं बरं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहिलं काय आणि तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जात असला तरी एक मनाचा कप्पा तुम्हाला सतत असा जिवंत ठेवावा लागतो, जो असतो जिवंत, जो कधी लोकांसमोर येत नाही. म्हणजे तुम्हाला सतत खाकी वर्दीमध्ये आम्ही पाहतो, त्याच्यामुळे खाकी वर्दीचा एक धाक आपल्या मनामध्ये असतो. मला आठवतं की काही दिवसापूर्वी मुरुड स्टेशन मध्ये मला बोलवलं होतं असं काहीतरी मोर्चा बिर्चा होता. आम्ही कार्यकर्ते मंडळ असल्यामुळे मोर्चा असला की मग आम्हाला पोलीस स्टेशन मधून बोलवतात की तुम्ही जाणार नाहीत ना तिकडे मोर्चामध्ये, नाही ते इथे येऊन बसा म्हणून. तर तसं मी काही काळ डिटेन राहिलेलं आहे इकडे. आणि अनेक वेळा जेव्हा अशी वेळ येते, म्हणजे खरंच आता मी पुढे ते आत्मचरित करत लिहिणार आहे, पण पोलिसांना पण आंदोलकांमध्ये बरी माणसं वगैरे असे कळतात असं मला वाटतं. कारण एकदा खूप मोठं आंदोलन आम्ही केलं होतं सह्याद्रीवर आणि पोलिसांनी ताबडतोब आम्ही तो तिकडचा 144 हा कायदा मोडला. तिकडचा 144 असतं इलेक्शनच्या काळात तिकडे, तर सोशल गॅदरिंग इज नॉट अलाउड असं ते असतं. तर आम्ही ते तोडलं कारण आम्हाला ते आंदोलन करायचं होतं. तर ते आमच्या सगळ्या मित्रांना पोलीस मारत सुटले, पकडून नेलं वगैरे. तर त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणले तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही बाजूला व्हा. म्हटलं असं काय करतात तिकडे, सगळ्यांबरोबर मला पण मारा ना, काय प्रॉब्लेम नाही. पण नाही, त्यांनी म्हटले तुम्ही कवी आहात मला माहिती आहे, तुम्ही बाजूला व्हा असं करून. तर त्यांनाही त्यांच्या डोळ्यांनाही कळतं की कोण माणूस कसा आहे, कशा पद्धतीचा हा आंदोलन करतो आणि कशा पद्धतीच्या सगळ्या कामामध्ये आहे. तर त्याचा एक आनंद आपल्याला खूप असतो. आणि मी तुम्हाला सांगतो सर की पाडगावकरांकडून आम्ही सगळं शिकलो. पाडगावकर कविता कसं म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना, की ते त्यांच्या पद्धतीने असं, काय जवळ घेते मी वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर ही जी सगळी लय आहे, ही लय एकदा आपल्याला कळली की मग आपण त्याप्रमाणे कविता लिहायला लागतो. तसं आता
महानोर आहेत. म्हणजे आता खरंच नारायणगावचा संबंध महानोरांशी जास्त आहे, शेतकरी असल्यामुळे. आणि महानोरांनी मगाशी संतोषनी सांगितल्याप्रमाणे या नभाने या भुईला दान द्यावे अशी पद्धतीची कविता लिहून एकदम सगळं गाव आहे किंवा गावाकडचा जोंधळा आहे तो कवितेमध्ये आहे. आणि आम्हाला मुंबईकरांना कळायला लागले की जोंधळ्याला चांदणे लखडून जावे असं म्हटल्यावर आम्हाला एक कळ, बापरे क्या बात आहे, काय लिहितात ते. तर की सूर्य जेव्हा मी मानवरांबरोबर अनेक कार्यक्रम केले तर त्यावेळी त्यांची जी स्टाईल आहे ना त्या स्टाईलमध्ये सगळी त्यांच्या गावाविषयीचं प्रेम, शेताविषयीचं प्रेम असं सगळं दिसतं. पावसाविषयी त्याची 4 ओळी अशा आहेत. मानवर असं म्हणतात, जरा आसमान झुकल शुभ्र तारकांचे झेले, जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात नालेले, रान मुकाट झालेले पक्षी पंखात हसले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. खरं तर ही सगळी कविता किंवा आमच्या बहिणाबाईची कविता, अरे संसार संसार जसा सभा केल्यावर, याचा सगळा संस्कार आपल्यावर आहे. अनेक लोक पहिली जी कविता आहेत ना ती बहिणाबाईच्या पद्धतीने लिहितात, कारण ह्याचे आपल्याला खूप मोठे संस्कार आहेत. आणि मग आपल्याला गदिमाडगुळकरांची गाणी माहिती आहेत, पाडगावकरांची गाणी माहिती आहेत, शांताबाईंची गाणी माहिती आहेत. शांताबाईंचं आम्हाला नेहमी कौतुक असं की त्यांचा जन्म मंचरचा, पुणे जिल्ह्यातला, राहिल्या अनेक वर्ष मुंबईमध्ये, पण अत्यंत उत्तम कोळी गाणी त्यांनी लिहिली. आणि कोळी गीतं खरं त्यांना खरं तर माहीत नाही, पण बऱ्याच काला भाल झुकते खाली, सोनं चमचमते दर्याला चरते लाली, आम्ही पाण्यामध्ये रापण टाकतो झाली. याचा रापण हा शब्द इतका कोळ्यांचा शब्द आहे, तर तो ओरिजिनल शब्द बाईंनी वापरला. तर अशा पद्धतीची सगळी जी प्रतिभा आहे, ती प्रतिभा आपल्याकडे खूप भरलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही सगळी प्रतिभा आहे म्हणून आपण सगळे लोक आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सगळी मंडळी समोर दिसत आहेत, त्याचा एक अभिमान मला वाटतो. आणि मला नेहमी असं वाटतं की शब्दसुगंध हे एक निमित्त आहे. खरं तर या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंट मधली सगळी जी प्रतिभा आहे ती सगळी प्रतिभा पुढे. आज मला रमेश आवड नावाचा जो मित्र आहे त्याची अगदी सुरुवातीची कविता मी नेहमी सतत म्हणत होतो. पोलीस म्हणजे काय की वर्दीत पोलिसांच्या शिस्तीत राहतो मी, वर्दीत पोलिसांच्या शिस्तीत राहतो मी, गर्दीत माणसांच्या गस्तीत राहतो, गर्दीत माणसांच्या, असं लिहिणारा रमेश आव्हाड हा इकडे आलेला आहे. तर मला असं वाटतं की या निमित्तानं हा जो सगळा आनंदाचा भाग आहे तो सगळा व्यक्त झालेला आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान मानतो की संतोष सारखा विद्यार्थी असणं किंवा नारायण गाडेकर सारखे नवीन सगळे कवी असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की केवळ एवढंच नाही, म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की कविता म्हणजे गंभीर काहीतरी आहे. असं गंभीर असं नाही, खूप विनोदी पद्धतीनं सुद्धा अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आता आमचे भाऊसाहेब पाटणकर आहेत, त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी, हाय पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी, असं पण लिहिलेलं आहे. आमच्या पाडगावकरांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की एक होता गाववाला, एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, ही जी विकते ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी, ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी, आणि समोरच्या खिडकीत आहे ती सुंदर बाई, ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही. तर हे जी सगळी स्टाईल आहे त्या स्टाईल मध्ये सगळे आमचे प्रमोद शिंदे ते एवढे विनोदी, म्हणजे साधारणतः ज्येष्ठ नागरिक आले ना, ज्येष्ठ नागरिक, की त्यांना ते काय इतके छान बोलतात, छान वागतात. तर ते म्हणतात की तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, काठाकाठानं का होईना पण समुद्र फिरून आला, असं त्यांनी ज्येष्ठ मंडळींचं वर्णन केलेलं आहे. किंवा आमचे नायगावकर आहेत, ते नायगावकर सुद्धा अशा पद्धतीने विनोदीच बोलत असतात की मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. तर अशा पद्धतीच्या सगळ्या कविता मराठीमध्ये असल्यामुळे त्याचा एक प्रभाव आपल्यावर आहे. आमचे एक महेश गळुकर नावाचे कवी आहेत,
ती प्रेमाची कविता मालवणीत म्हणतात. मालवणी आता अनेक लोकांना मालवणी कळत नाही, पण प्रेम नावाची गोष्ट आपल्याला कळते. त्याच्यामुळे ते शब्द जरी नाही कळले तरी आपल्याला कविता कळते. ते आमचे केळुसकर नावाचे कवी आहेत, महेश केळुसकर. ते मालवणीमध्ये कविता म्हणतात, प्रेमकविता, की पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनार, पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनार, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. अंगामध्ये एकदम झिंझिनाट होतो त्यांच्या प्रेमात पडले की. पाण्यात भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनार, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायाबुडी पुरसा मारित होता मनात ओढी. पतेरो म्हणजे पाचोळा, पायाबुडी म्हणजे पायाच्या तळाशी. पतेरो साळसाळ पायाबुडी पुरसा मारित होता मनात ओढी. चलता चलता तू कुजबुजलं तीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. काय बोलत होतो आणि काही चालत होतो कुणास ठाऊक, काय बोलत होतो आणि काही चालत होतो कुणास ठाऊक. तुझ्या वाटेर पिकले आंब्या फणसांचं होतो कमकमा. हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तुम्हाला खसकन वडलंस माझा काळी धाडधाड, माझा काळी धाडधाड, तुझा मात्र धाडच बनाट. हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. आणि शेवटी कवी असं म्हणतो, काय कवी मोकळेपणाने सांगतात, की तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात पेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून खूप जण भेटली, अंगात पेटली पण नाही पटली. माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं किणकिणाट. हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. पाण्यात भेटलंस अंगात पेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. अनेक लोक सर असं कविता म्हटल्यानंतर फार गंभीर असं सगळं. मी म्हणजे गंभीर कविता आम्ही लिहितो, पण मला असं वाटतं की फक्त गंभीर नावाची गोष्ट असं जर का तुम्ही लादलीत ना तर लोक अशी डिपार्ट होतात, लांब जातात. तुम्ही जसं मगाशी म्हणत होता ना की दोन्ही पोलीस म्हटलं की मध्ये प्रॉब्लेम होतो, दोन्ही कवी बाजूला बसलं की कसं काय त्यांच्याबरोबर बिहेव करायचं असं एक प्रॉब्लेम असतो. पण इतकं काही घाबरून जायचं नको. आमचे एक विदर्भातले मराठवाड्यातले कवी आहेत, सोलापूरचे, मंगळवेढ्याचे. तर त्यांनी एकदा मी बघितलं की ते असं दुःखी सगळे माणसं आणि ते दुःखी बसले होते शेतावर. शेत तर चांगलं पिकलेलं आहे आणि म्हटलं तुम्ही एवढे दुःखी का सर? तर म्हटलं ते मला ते लहानपणाची एक आठवण आली. म्हटलं काय आठवण काय? एवढं चांगलं तुमचं शेत आहे, एवढं मोठं बंगला बांधलाय, 2 मुलं तुमची इंजिनियर झाली, त्यांच्या बायका प्राध्यापिका, 4 पगार येतात, 2 गाड्या आहेत, आता कसलं दुःख तुम्हाला आहे? तर ते म्हणले नाही, एक जुनं दुःख आहे, मॅट्रिकला होतं तेव्हाचं दुःख आहे. म्हटलं अरे बापरे, मॅट्रिकला म्हणजे काहीतरी गडबड दिसते. काय म्हटलं, काय दुःख काय? तर म्हणले ऐक दुःख काय. आणि मग त्यांनी मला ते दुःख त्यांच्या पद्धतीने ऐकवलं. काय होतं दुःख त्यांचं? SSCला बसलो होतो प्रथम परीक्षेस, पेपर सोडव नीट गाडवा घरचा आदेश, आणि पेपर पहिला घंटा पहिली क्षण सुक्याचा, पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. केसाला मग हिसका देऊन सहजच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने. साधारणतः जोशी नावाची माणसं आली ते पेपर यायच्या आतच लिहायला घेतात. लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने, आणि मऊ रेशमी सुंदर मोहक केसांचा भार, येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर. 3 तास एकचित्त मी हो तिच्या शेपट्यात, 3 तास एकचित्त मी हो तिच्या शेपट्यात, आणि एकही ओळ लिहिली नाही पुऱ्या पेपरात. जीव गेला, हे टाळ्या वाजवतात तिकडे. एकही ओळ लिहिली नाही पुऱ्या पेपरात, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, आणि कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. इकडे रिझल्ट लागला कळलं. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, आणि पिढीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा. शेतामध्ये बसत होते ना, त्याची त्यांनी ट्रॅजेडी सांगितली की पिढीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा. आणि सगळ्यात मोठं दुःख त्याचं काय की शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका. मला ते असं सांगतायत की शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, आणि शिक्षणास पारखा आज मी शुभदा प्राध्यापिका. ती तिकडे प्राध्यापिका झाली, हे राहिले शेतात तिकडे.
तर असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे अलीकडे कुठली पण अशी प्राध्यापिका छान केसाची बघितली की मला उगाच वाटतं हिने कोणाला तरी शेतात पाठवलं. पण जगण्यामधले हे सगळे जे बरे वाईट, संघर्षमय, चांगले वाईट, हे सगळे भाग जे आहेत ते आपल्याला कवितेमुळे कळतात असं मला वाटतं. 4-4 ओळीच्या कवितेमध्ये अशी ताकद असते. आमच्या शंकरवैद्य सरांनी त्या 4 ओळी लिहिल्या होत्या की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मी मावळताना देश पाहिला होता. हे सगळं जे मनामध्ये असतं ना, अंतर्मन, आमचे बालकवी काय म्हणतात की कोठून येते काही कडे ना उदासीनता या हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयातल्या अंतर हृदयाला. 2 हृदय असतात आपल्यामध्ये. एक हृदय हे जनरल आपल्याला बंद करा एसी, थंडी वाजते वगैरे असं सांगणारे असतं ना, किंवा चहा द्या, भूक लागली वगैरे, हे जनरल मन आहे. पण एक मन असतं ना, ते आतलं मन असतं, ते फार व्यक्त होत नाही, अव्यक्त असतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या समारंभात आहात, खूप छान दिवे लागलेले आहेत, खूप छान रोषणाई आहे, आणि तुम्हाला मधूनच तुमच्या गेलेल्या आईची आठवण येते, गेलेल्या वडिलांची आठवण येते, आणि तुमच्या डोळ्यात पाणी येतं की या क्षणी माझे वडील इथे असायला हवे होते, माझे आप्त इथे असायला पाहिजे होते. हे जेव्हा येतं ना, हे सगळं कशामुळे येतं मनामध्ये, तर अशा पद्धतीचा एक कोपरा तुमच्या मनामध्ये असतो, आणि तो जागं ठेवण्याचं काम ही कविता करते. म्हणून आपण त्या कवितेला नेहमी मानतो. अनेक लोकांनी आमच्या इंदिरा संतबाई नवऱ्याविषयी आता खरं तर त्यांना सांगायला पाहिजे की कसं नवऱ्याकडे बघतात किंवा नवऱ्याबद्दल काय वाटत असतं त्यांना. तर ती असं म्हणते इंदिरा संत की पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधून काजळ गायले. ऐका ज्योतिताई, ऐका की काय सांगायचं तुम्ही नारायणरावांना की पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधून काजळ गैरे, लिपिरेषांच्या जाळी मधून नको पाठवू हसू लागले, चढण लाडकी भुवईवरची नको पाठवू वेलांट तिथून, चढण लाडकी भुवईवरची नको पाठवू वेलांट तिथून, नको पाठवू तिळ गालीच्या पूर्णविरामाच्या बिंदूतून, नको पाठवू तिळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून, नको पाठवू अक्षरातून शब्दामधले आदिरे स्पंदन, नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण, नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण, नको पाठवू वीज सुवासिक घडी घडीतून उलगडणारी, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टीपणा, पाठवशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, पाठवशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, पत्रच त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते, पत्रच त्यानंतरचे मग वाचायाचे राहून राहते. तर अशी सगळी स्त्रियांच्या मनाची सुद्धा अवस्था आहे. ती अवस्था कवयित्रींनी लिहिलेली आहे. पुरुषांच्या मनाची अवस्था पुरुष कवींनी लिहिलेली आहे. शेतकऱ्यांची सगळं जे मन आहे त्यांच्या महानोरांनी, विठ्ठल रागांनी, इंद्रजित भालेरावांनी, प्रकाश होळकरांनी सगळ्यांनी लिहिलेलं आहे. प्रेमात काय होतं ते सगळं पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. खूप सुंदर निसर्ग काय असतो तो आमच्या बोरकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि जगण्याच्या अनेक गोष्टी आपल्याला कधी माडगुळकरांनी त्यांच्या गाण्यातून सांगितले. ह्या सगळ्यांची आठवण करणं हा अशा एका कार्यक्रमाचा हेतू असतो की तुम्हाला फक्त नारायण गाडेकर एक कवी आहेत हे तर आपल्याला आज त्या निमित्तानं ऐकायला मिळालं, पण या निमित्ताने ही सगळी जी शृंखला आहे त्याचा परिणाम सगळा गाडेकरांवर आहे किंवा आमच्या सगळ्यांवर आहे. त्या सगळ्यांच्या ज्याला सुरी म्हणतात, पूर्वसुरीच्या सगळी आठवण करत त्यांना आदरांजली वाहणं हे सगळ्यात मोठं काम आहे. आणि एका अर्थानं साहित्य नावाची जी गोष्ट, ज्ञानोबा आपण म्हणतो की पहिले कवी मराठीमधले, त्याच्यानंतर तुकोबा हे आपले आदर्श कवी किंवा त्यांचा प्रभाव आपल्यावर आहे. तुकोबाने किती गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे मी तर परवा एका ठिकाणी भाषणात म्हणालो की किमान 50 तरी सुविचार आहेत ते तुकोबांचे आपण वापरतो. ज्या अंगी मोठेपणा त्या यातना कठीण हे तुकोबाने लिहिलेलं आहे. म्हणजे असे तर तुम्हाला अनेक गोष्टी सापडतील की या तुकोबांच्या आहेत. आणि तुकोबांनी कशामुळे लिहिलं तर तुमच्यासारखे लोक असे पुण्यात असायचे. ज्ञानोबांनी कशामुळे लिहिलं, तुमच्यासारखे लोक असं त्या पैसाच्या खांबाकडे ज्ञानेश्वर जेव्हा गीतेवर बोलायचे त्यावेळी असे पुढे बसल्याचे. आणि आपल्याकडे परंपरा अशी आहे, गोड परंपरा आहे आपल्याकडे की ज्ञानेश्वर म्हणायचे प्रेक्षकांना की तुम्ही माझे श्रीमंत माहेर आहात, किंवा बालगंधर्व म्हणायचे की तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात, माझे मायबाप आहात तुम्ही. तर अशा पद्धतीची ही देवाणघेवाण जी आहे ही अनंत वर्ष चालू आहे. आणि त्याचा आत्ताचा टप्पा नारायण गाडेकर तुमच्या पुण्यात आहेत आणि त्यांची कविता ऐकायला आपण सगळे जमलेला आहोत. त्यामुळे याचा एक विलक्षण आनंद मी या निमित्तानं व्यक्त करतो.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं जेव्हा म्हणतो आम्ही, तेव्हा ही सगळी मराठीची कविता तुमच्या डोळ्यासमोर येते. आमचे सुरेश भट ज्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, म्हणजे सुरेश भटांच्या कविता म्हणजे आपल्याला काय आदर्श कविता म्हणतो ना, अशा आदर्श कविता आहे. जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या नमालकीचा. काय लिहितात सुरेश भट? जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या नमालकीचा. आता जगू चांदण्यातल्या सावलीप्रमाणे करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. असं लिहिणारे सुरेश भट सुद्धा आपल्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं. शांताबाईंची किती गाणी आपण म्हणतो, बोरकरांची किती गाणी आपण म्हणतो. हे सगळं जेव्हा आजूबाजूला असतं तेव्हा तुमचं आयुष्य सगळ्यात सुखी असतं असं मला वाटतं. तुमच्या घरामध्ये आम्ही नेहमी गंमत म्हणून म्हणतो, म्हणजे तुम्ही सांगू नका कोणाला, पण समीक्षकांच्या घरी गेलात ना तर तुम्हाला कळेल की त्यांना स्वागत कसं करायचं तेच कळत नाही. असे काहीतरी बावचळल्यासारखे उभे राहतात. एखादा कवी असं मन भरून या 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 इकडे बसा सर तुमच्यासाठी हे केलं असं जे मनामध्ये असतं ना त्याच्या, तसं ते समीक्षक लोक त्यांना काहीच कळत नाही. तुम्ही अनेक MBA झालेली मुलं बघा, खूप शिकलेले असतात, चॉक स्कॉलर असतात, हुशार असतात, पण तुम्ही जर का ओळख करून दिले की हे कराड साहेब आलेले आहेत आणि हे कोथिंबिरे साहेब आले असं जर सांगितलं ना, तर पटकन जाऊन पायाला हात लावणं किंवा नमस्कार करणं हा जो एक संस्कार आहे ना, हा त्यांच्याकडे नसतो. खूप शिकलेले असतात, MBA झालेले असतात, स्कॉलरशिप मिळाली असते, अमेरिकेत त्याचं पोस्टिंग झालेलं असतं, सगळं असतं. पण ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट त्याच घरामध्ये असते ज्या घरामध्ये संस्कार असतात, त्या घरामध्ये कविता असते, ज्या घरामध्ये तुकारामाची पोथी असते, ज्या घरामध्ये ज्ञानोबांची सगळी गाणी म्हटली जातात, सगळी लतादीदींची गाणी आपण म्हणतो. हे सगळं जे आहे खूप गोड गोड असं जे आहे ते गोड गोड असल्याशिवाय तुमच्या आयुष्याला गंमत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की आपण लग्नामध्ये, नवरात्र उत्सवामध्ये, एखाद्या समारंभामध्ये आपण खूप छान नटतो, सजून जातो. ते सजून याच्यासाठी जातो की तो सगळा आनंदाचा क्षण आहे ना, तो सगळ्यांना आनंद वाटण्याचा क्षण आपला हो. आपल्यासाठी आपण सजत नाही, आपण त्या सगळ्या समारंभाचे असे भाग होऊन जातो की सगळा समारंभ गोड होतो आणि त्या गोडपणामुळे आपलं पण एक योगदान असावं म्हणून आपण छान असं सजून जातो. तर ही जी सजून राहण्याची गोष्ट आहे किंवा आपलं सगळं म्हणणं आहे ते असं शब्दांनी सजवण्याची जी गोष्ट आहे ती कवींकडे असते. कवी तुमच्यासारखाच विचार करतो, तुमच्यासारखाच जेवतो, तुमच्यासारखाच त्याला त्रास होत असतो, पण तो त्यातून फक्त निवडून निवडून खूप छान गोष्टी तुमच्या पुढे ठेवतो म्हणून तो कवी असतो. तर हे सगळं कवी पण ज्यांच्याकडे आहे त्या नारायण गाडेकरांचा आजचा हा संग्रह आणि त्यानिमित्तानं ही इतकी सगळी ज्याला मांदियाळी म्हणतात, ज्ञानोबा या सगळ्या भक्तांची मांदियाळी पुण्यात बसलेली आहे. आज कराड साहेब तुम्ही आलात, कोथिंबिरे साहेब तुमची ओळख झाली. पोलीस स्टेशनमध्ये सध्या येऊ नये असं म्हणतात, म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं असं होऊ नये असं वाटत असतं. पण असं पण वाटतं की अशा वेळी एखादी काहीतरी घटना घडली तर माझ्या हक्काचा माणूस म्हणून कोथिंबीर साहेब तिकडे आहेत, त्याच्यामुळे मी येईन तिकडे, मी बोलतो सरांची. असं जे असतं, अशी जी जवळीक आहे ती जवळीक देण्याचं काम या समारंभाने केलं असं मला वाटतं. तेव्हा पोलीस डिपार्टमेंट मधला मला खूप छान अनुभव आहे. एक चौगुले साहेब पूर्वी होते, त्यांनी खूप एक समारंभाचे ते अध्यक्षच होते चौगुले साहेब. मला आठवतं, मला घरी कवी होतो पण फार मान नव्हता सुरुवातीच्या काळात. माझ्या आईला कविता मी करतो ना म्हणून इतका राग यायचा की ती कुठल्या तरी भक्ताकडे गेली होती आणि तिने ती विभूती आणून माझ्या उशाखाली ठेवायची, ती कविता लिहू नये वगैरे. पण मी तरी पण ती भुकेत बाजूला काढून कविता लिहित राहिलो. आणि तिला बरं कधी वाटलं तर जेव्हा एक पोलीस डिपार्टमेंटचा कार्यक्रम होता आणि पोलिसांची गाडी आली आमच्या बिल्डिंगकडे, ती श्रीनाथ अपार्टमेंट मध्ये मी राहायचो, तर बिल्डिंग मध्ये लोक सगळे बघायला लागले की मात्र आज उचलतात की काय. पण जेव्हा पोलिसांनी सॅल्यूट मारून मला आत घेतलं, गाडीमध्ये घेतलं, तेव्हा त्यांना कळलं की मानाने घेऊन जात आहेत वगैरे. आणि तिथून मग आईचा किंवा घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही, कवी म्हणून एक मान आहे या माणसाला. तिथून मग सुरुवात होते. आणि अशा पद्धतीने भुजंगराव मोहिते नावाचे ठाण्यामध्ये एक होते, त्यांनी अनेकदा मला कार्यक्रमामध्ये नेले आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं असं एक सौहार्द असतं ना की पोलीस आपल्या बरोबर आहेत, पोलीस आपल्या बरोबरच आहेत, अशा पद्धतीची भावना जी आहे ती भावना त्यामुळे निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे आज इकडे येताना मला सतत असं वाटत होतं की आपण अशा एक छान छान अशा वातावरणामध्ये चाललेलो आहोत. तर असं वातावरण देणारं आजचं हे पुस्तक मी संतोष राणे यांचं कौतुक करतो यासाठी. मला म्हणजे आज कळलं की 100-1000 पुस्तकं झाली, बापरे.
आणि 1000 पुस्तकं झाली तर त्याला पुढचं वाक्य लागेल एकदम, त्यात एकही माझं पुस्तक नाही, ते करायचं पुस्तक. तर 1000 पुस्तकं करून अशा पद्धतीची सगळी पुस्तकांची मानसिकता जपणारा, नवीन कविता लिहून कवितेची मानसिकता जपणारा, आताचे सासरे बुवा आलेत आणि ते बघितले एवढे रुजू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे की त्यांचे आता मेवणे पण दोघे मेवणे सुदैवानं संगमनेरला अनेकदा जायची माझी, म्हणजे मी सर खूप महाराष्ट्र फिरलोय, परत परत महाराष्ट्र फिरलोय. मग ते सिन्नर बघितलंय, त्या राहुरीला मी गेलो, राहुरीला 2दा मी गेलेलो आहे, कृषी विद्यापीठामध्ये कार्यक्रम केलेले 2दा. आणि मी पहिला कार्यक्रम राहुरीला केला तो सिंधुताई सपकाळांबरोबर केलेला आहे, एकत्र आम्ही त्यावेळी सुरुवात केली होती. तर अशा खूप सुंदर आठवणी, कवितेतल्या आठवणी सगळ्या आहेत. आणि त्यानिमित्तानं आज इकडे यायला मिळालं याचा एक आनंद व्यक्त करतो. परत खूप खूप शुभेच्छा देतो नारायणरावांना, तुम्ही असेच लिहित राहा. आणि सर मगाशी म्हटले त्याप्रमाणे तुम्हाला कवी संमेलनामध्ये यावं लागेल, तेव्हा कविता सादर करण्याचं जे प्रकरण असतं ना ते किती इंटरेस्टिंग करावं लागतं ते तुम्हाला मी हळूहळू सांगेन. कारण पाडगावकर काय म्हणजे नारायण सुर्वे काय हे सगळे हे कविता खूप चांगले म्हणण्यासाठी लोकप्रिय होते. आता जाता जाता फक्त नारायण सुर्वेंची आठवण झाली म्हणून त्यांची फार गोड कविता आहे ती मग आठवतो. खूप मोठ्या प्रमाणावर जे इकडे महिला आलेल्या, स्त्रिया आलेल्या, माझ्या बहिणी आलेल्या आहेत, तर त्यांची कविता अशी आहे नारायण सुर्वेंची की एखादा नवरा आहे तो फॉरेनला नोकरीला गेला की तिथून तो फार छान पगार पाठवतो, छान पगार पाठवतो, म्हणजे आपल्याकडे असतं त्याच्याच्या दुप्पट तिप्पट पगार फॉरेनचे असतात. पण पगार पाठवताना काय त्याच्या मनात येतं, बायको इकडे असते म्हणून तिला एकदम स्ट्रिक्ट असं जाहीरनामा असतो तिचा की तू फार त्या मैत्रिणींबरोबर जाऊ नकोस, त्या बचत गटांमध्ये जाऊ नकोस, बचत गटांमध्ये जाऊ नकोस, खूप फार नट्टापट्टा करू नकोस, तू ठेवण्यातल्या साड्या नेसू नकोस. तो तिकडे असतो ना आणि ही इकडे असते ना, त्याच्यामुळे त्याला सारखी काळजी आपल्या बायकोची. आणि बायको म्हणते अरे तुझ्या 2 मुलांना सांभाळते मी इकडे, तू काय जे पैसे पाठवतो त्यातून, आणि तुला हे काय आणखीन सुचलं, हा कसला जाहीरनामा मला पाठवतो, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नको, बचत गटात जाऊ नकोस, मेकअप करू नकोस, हिंदी पिक्चर बघू नकोस, सलमानचे तर अजिबात बघू नकोस. तर हे म्हणून ती रागाने ते पत्र लिहिते, त्याला उत्तर पाठवते. उत्तर म्हणजे नारायण सुर्व्यांची कविता आहे. स्त्रियांच्या मनातलं सगळं दुःख जे आहे किंवा जो राग आहे ना तो सगळा आहे. ती काय म्हणते, पुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, पुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. अहो 100 रुपयाचा हिशेब मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले, लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 50चे राशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा. बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले, याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला केईएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याला ऐकायची टेप, पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आम्ही समध्याने ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, आम्ही समध्याने ऐकू का नको काय ते पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला केईएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. आणि शेवटी संतोषाचा मी थोडा बदल केला शेवटच्याच्यात, की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, ते पत्रात लिहा. तर कविता ऐकण्याचा हा खूप छान असा एक परिघात आहे, तो परिघात आज आपण खेळलेला आहे. आणि या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधायला मिळाला त्याचा एक खूप आनंद मी सुरुवातीला व्यक्त करतो. या निमित्तानं आमच्या सगळ्या साहित्यिकांचा आणि पोलीस खात्याचं जे सौहार्द आहे ते सुद्धा आपल्याला जपायचं आहे. मी विनंती करणार आहे कराड साहेबांना की असं काहीतरी मोठं एका दिवसाचं संमेलन वगैरे आपण करूया, ज्यात नारायणराव तर फ्लॅश होतील त्या निमित्तानं, पण अनेक जी मंडळी आहेत ती मंडळी इकडे येतील, आमच्यातली काही मंडळी ज्येष्ठ मंडळी त्या बोलून असं एक दिवसभर खूप छान पोलिसांच्या सहवासात आम्ही आमच्या सहवासात पोलीस असा एक कार्यक्रम आपण करू शकू. परत एकदा नारायण तुमचे खूप खूप
अभिनंदन करतो, मला शुभेच्छा देतो. कोथिंबीरे साहेब आणि कराड साहेब तुमचे खूप मनपूर्वक आभार. संतोष तुझे आभार. आणि सगळ्यात शेवटी आपले सगळ्यात आभार. आपण इतकं छान मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, असं आमच्या सुधीर मोघ्याने दिले. आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, गाताना तुमची गाणी कवितेचे इमान राहो, गाताना तुमची गाणी कवितेचे. थँक्यू. मंडळ 7 चे मुंबईचे पुरुषोत्तम कराड सर, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, पोलीस खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते. गेले 2 तास ज्यांनी छान निवेदन केलं त्या आमच्या अस्मिता मॅडमला पुष्पगुच्छ देण्याची मी आमच्या कराड साहेबांना विनंती करतो. आणि आमचे 2 पत्रकार मित्र इथे उपस्थित आहेत की ज्या सगळ्या चॅनलला ते बातम्या देतात. आमचा दीपेश, त्याचंही पुष्पगुच्छ देऊन मात्रे सरांनी कौतुक करावं अशी मी विनंती करतो. दीपेश. आमचा TYBA चा जोशी बेडेकर कॉलेजचा विद्यार्थी, मराठी विषय त्याचा आहे. आणि अनेक वृत्तपत्रांना बातम्या देणारा आमचा अनिकेत छायाचित्रकार इथे उपस्थित आहे. तो पण जोशी बेडेकर कॉलेजच्या इतिहास विभागात TY ला आहे. असे आमचे हरहुन्नरी विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. मी कोथिंबिरे साहेबांना विनंती करतो की त्याचं कौतुक करावं. धन्यवाद. कार्यक्रम अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा. हो हो. मुलुंडचे समाजसेवक टोनी अगरवाल, आपण द्या. नारायणराव त्यांनाही बुके द्या. आज आपण आवर्जून या कार्यक्रमाला आलात, वेळ काढून या. फक्त या. दोघांचा एक करू. आज एक मी सर्वात एवढ्या वर्षानंतर शिकलो, कमी सभा आम्ही फेल आहेत सगळे. आम्हाला वाटलं तर आमचे भाषण चांगले आहेत, पण यांचं बांधून आता आम्ही बांधून घरी घेऊन चाललेलो आहेत. रात्री वाचतो आम्ही परत. बोला या इकडे पुढे. आणि आमच्या लेडीज ऑफिसर या, त्यांचा सत्कार करण्यासाठी लेडीज ऑफिसरला बोलून एक आम्हाला एक मुस्ती शाल द्या जरा आम्हाला. आता झालं बोलून झालं, आता मी काय बोलणार चक्र तुम्ही दोघी जायचं आहे मॅडम. आई वगैरे आहेत का? आई वडील आहेत का? नारायणराव काय या. सासरे बाबा तुम्ही पण या, तुमचंही कौतुक झालं या. कारण आईच्या समोर प्रकाशामुळे हा अतिशय अजून एक शाल द्या आम्हाला. तर तुमचा सत्कार आम्हीच करतो आता. जात